हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू इन फास्टलाईन बॅच. आपण इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनच्या विद्यार्थ्यांसाठी महावितरण आणि सर्वच डिपार्टमेंट सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटसाठी एक MCQ बॅच सुरू केलेली आहे. या बॅचचा फायदा जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करत आहे किंवा रिव्हिजन करत आहे त्यांच्यासाठी जास्त होणार आहे. सोबतच जे विद्यार्थी जॉब करत आहे, रिव्हिजनसाठी वेळ नाही आहे पण काहीतरी वेळ आपल्याला अभ्यासासाठी ठेवायचा रोजचा, तर डेली 1 आवर जो आपण हा शेड्यूल ठेवलेला आहे. तर या बॅचमध्ये आपण MCQ स्टार्ट केलेले आहे. 2000 MCQचं टार्गेट आहे आपलं 2 महिन्यामध्ये, म्हणजे एका महिन्यामध्ये आपल्याला किमान 1000+ MCQ सॉल्व करायचे आहे, पाहायचे आहे. आणि तेही सुद्धा बेसिक, मीडियम, हाय लेवल एक्झाम ओरिएंटेड, ट्रिकी, कन्फ्युजिंग, मॅथमॅटिक्सवाले, न्यूमेरिकल्सवाले सगळे. तर पहिलं सेशन झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पहिले सेशन्स पाहिलं नसेल त्यांनी पहिले पाहून घ्या. हे आजचं दुसरं सेशन्स आहे. तर स्टार्ट करू आपण 1 बाय 1 करून. तर पहा नेक्स्ट पहिला क्वेश्चन. तर लास्ट लेक्चरला जे आहे आपण 38 क्वेश्चन्स पाहिले होते आणि 39 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याचं तुम्हाला होमवर्क दिलं होतं. तुम्हाला आन्सरसुद्धा सांगितलं होतं, फक्त तुम्ही ट्राय केलं असेल. तर पाहू आपण आता त्याचं आन्सर कसं येते. तर वायर ऑफ अ रेजिस्टन्स आर इज कट इनटू अ वायर ऑफ अ रेजिस्टन्स आर. एक वायर आहे ज्याचा रेजिस्टन्स आर आहे. तर इथे आपण एक वायर इमेजिन करू, त्याचा टोटल रेजिस्टन्स आहे आर आणि कट इनटू n इक्वल पार्ट्स. हे लक्षात ठेवा, कट इनटू n इक्वल पार्ट्स म्हणजे या वायरला जे आहे असे किती कट मारलेले आपण माहीत नाही पण n कट केलेले आहे. ओके, n काही असू शकते, 4 कट, 5 कट, 6 कट, पण n कट केलेले आहे. देन धिस पार्ट आर कनेक्टेड इन पॅरलल ऑर्डर. आणि हे सगळे जे पार्ट्स आहे, पार्ट्स म्हटलेलं आहे इथं लक्षात ठेव जा. तर हे सगळे जे पार्ट्स आहे हे आपण कशामध्ये कनेक्ट केले, पॅरलल ऑर्डरमध्ये. देअर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स विल बी. क्वेश्चन्स खूप चांगला आहे मित्रांनो, खूप जबरदस्त क्वेश्चन आहे हा. पहिलाच आपला लास्ट त्याच्यामध्ये 39 नंबरचा जो आजच्या लेक्चरचा पहिला आहे पहा. याच्यामध्ये मोस्ट ऑफ द पोरं काय आन्सर करतात, ऑप्शन नंबर ए, जे एकदम सोपं आहे आणि चुकीचं आहे. म्हणजे ज्यांना वाटते की म्हणजे डायरेक्ट कुठे जातात ते. आणि इवन याचं आन्सर जे आहे ते बुकमध्ये सुद्धा चुकीचं दिलेलं आहे. वायर ऑफ अ रेजिस्टन्स, त्यांना काय वाटते की वायरचा रेजिस्टन्स आहे आर, असे नंबर ऑफ रेजिस्टन्स जोडलेले आहे म्हणजे n, आणि ते r/n करतात. आपल्याला माहीत आहे की जर सर्व रेजिस्टन्स सारखे असतील पॅरललमध्ये तर एका रेजिस्टन्सची किंमत व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स अपॉन नंबर ऑफ रजिस्टर, याने आपण टोटल रेजिस्टन्स काढू शकतो, म्हणजेच इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. पण या केसमध्ये तसं नाही आहे. यांनी काय केलं की जो वायर आहे आर, जो वायर आहे तो r n टाईम नाही जोडला, पहिले त्याचे n टाईम तुकडे केले, पार्ट्स केले आणि देन मग तो n टाईम जोडला. तर दोन्ही ठिकाणी n आहे आणि याच्यातच आपला घोड होतो. तर लक्ष द्या, पहिले हा कन्सेप्ट समजला तुम्हाला की एक वायर आहे ज्याचा रेजिस्टन्स आर आहे, ज्याला n टाईम्स काय केले, पार्ट्स केले. तर मग आता n टाईम म्हणजे एक पार्ट किती झाला, r/n. म्हणजे एका पार्ट जेवढा काही टोटल रेजिस्टन्स असेल हा आर हा पार्टमध्ये डिवाईड झाला. तर एका या पुऱ्या वायरला n ने डिवाईड केलं म्हणजे या एका पार्टचा रेजिस्टन्स झाला r/n. आता असे पार्ट्स n जोडलेले आहे पॅरललमध्ये. तर पॅरलल म्हणजे हा झाला एकाचा रेजिस्टन्स भागेला ही संख्या त्यांची n. हा n त्याचे पार्ट्सचा आहे आणि हा n म्हणजे जेवढे पार्ट्स केले तेवढ्याच टाईम त्याला पॅरललमध्ये जोडलं. तर याच्यावरून आपण याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढत आहे. तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इक्वल टू r/n अपॉन n. तर हा n याच्या डिवाईडमध्ये येतो सरळ म्हणजे हा होतो n इंटू n. तर r अपॉन n इंटू n म्हणजे n². तर याचा राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. तर हा एक चांगला क्वेश्चन होता. पुढे जाऊ आपण. 40 नंबरचा क्वेश्चन. व्हॉट इज द बॅकग्राऊंड कलर ऑफ वॉर्निंग साईन इन द बेसिक कॅटेगरी. पहा, आता आपण सायन्स शिकलेलो आहोत. याच्यामध्ये बेसिक एल चॅप्टरमध्ये जेव्हा तुम्हाला कार्यशाळा अवेलेबल करून दिल्या त्याच्यामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे आपण. पण तरी एकदा तुम्हाला पहिले साईनबद्दल सांगतो आहे आणि देन मग आपण पुढे जाऊ. याच्यामध्ये व्हॉट इज द बॅकग्राऊंड कलर ऑफ वॉर्निंग साईन इन द बेसिक कॅटेगरी. जर ब्ल्यू आहे, व्हाईट आहे, येलो आहे, ग्रीन आहे. जर याचं असं आन्सर पाहिलं तर ते आहे येलो. आपल्याला वॉर्निंग साईन जे आहे ते येलो बॅकग्राऊंडने इंडिकेट केल्या जाते. कोणकोणते साईन आहे आणि कोणकोणत्या कलरसाठी पहा. प्रोहिबिशन साईन म्हणजे करू नये, जिथं आपल्याला नकार दिलेला असतो त्याच्यासाठी रेड कलरचं बॅकग्राऊंड म्हणजे रेड कलर सर्कलमध्ये आहे, रेड कलरचं त्याच्यामध्ये बॉर्डर आहे आणि साईन दिलेलं असते जे करू नये. जसं आता नॉट ॲडमिटन्स, यू आतमध्ये प्रवेश करू नये, स्मोकिंग करू नये, अशा तऱ्हेनं. आणि ब्लॅक कलरचं जे आहे त्याच्यामध्ये पिक्चर दाखवलेलं असते.
जर आपल्याला मॅन्डेटरी साईन, मॅन्डेटरी म्हणजे तुम्ही हे कराच असं जेव्हा सुचवलं जाते त्याला आपण मॅन्डेटरी साईन म्हणतो, म्हणजे ऑबे, तिथं परमिशन केलं जाते. जसं ब्ल्यू कलर त्यासाठी वापरतो आपण, म्हणजे हेल्मेट वापरा, विअर ग्लोव्ज वापरा किंवा एरिया क्लीन ठेवा याच्यासाठी. आणि वॉर्निंग साईन, जसं डेंजर आहे, तुम्ही पाहिलं असेल कुठं पोलवर, कुठं DPवर, कुठं डिस्ट्रीब्युशन बोर्डवर अशा ठिकाणचे साईन्स आपल्याला दिसते की डेंजर हाय व्होल्टेज आहे, डेंजर माइट ओव्हरहेडवर तर लाईन आहे वगैरे असे, किंवा मग काम चालू आहे. तर हे येलो कलरच्या बॅकग्राऊंडमध्ये ब्लॅक बॉर्डर असते, येलो कलरचं बॅकग्राऊंड आणि ब्लॅक बॉर्डर. आणि देन मग आहे इन्फॉर्मेशन साईन. आपण रस्त्याने जाताना पाहिलं असेल की हॉस्पिटलचे साईन्स वगैरे, कुठं हॉस्पिटल्स आहे तर अशा अशामध्ये तुम्हाला दिसते की फर्स्ट एड बॉक्स आहे, तर तिथे तुम्हाला असे बॅकग्राऊंड जे आहे ते ग्रीन कलरचं बॅकग्राऊंड दिसते आणि व्हाईट कलरचं ज्यामध्ये पिक्चर दिसते. थोडक्यात सांगितलं आहे मी तुम्हाला हे सगळे, जे सुबोधमध्ये सुद्धा अवेलेबल्स आहे, आपण वाचले असेलच सगळ्यांनी. तर आपल्याला विचारलेलं आहे वॉर्निंग साईन. तर वॉर्निंग साईनचं बॅकग्राऊंड कोणतं आहे? तर वॉर्निंग साईनचं बॅकग्राऊंड आहे येलो. तर चांगला क्वेश्चन आहे, बेसिक लेवलचा क्वेश्चन आहे. पुढे पहा 41 नंबर. व्हॉट इज द प्राईम रिझन फॉर सेव्हर इलेक्ट्रिक शॉक? प्राईम रिझन म्हणजे मुख्य कारण काय आहे सेव्हर इलेक्ट्रिक शॉक? सेव्हर इलेक्ट्रिक शॉक म्हणजे मोठा शॉक लागण्याचं मुख्य कारण काय आहे? ठीक आहे. तर विद्युत तीव्र शॉक लागण्याचं कारण काय आहे? तर पहिलं कारण दिलेलं आहे नाही की युझिंग एक्सेस रेटिंग ऑफ द फ्यूज. फ्यूज जे आहे ते जास्तीचं रेटिंग वापरलं तर जास्त शॉक लागते, हे जे चुकीचं आहे. पहिलंच ऑप्शन त्याचं काहीच नाही आहे. आता पहा, युझिंग एक्सेस रेटिंग ऑफ फ्यूज, बरं म्हणजे एक तुलनेत जर पाहिलं तुम्ही तर 6 एम्पियरचा फ्यूज वापरायला पाहिजे होता, आपण 10 एम्पियरचा फ्यूज वापरला तर वायर जे लाईन आहे ती ट्रिप होणार नाही, किंवा MCB म्हणा 6च्या जागी 10 वापरली तर लाईन ट्रिप होणार नाही, आपल्याला शॉक लागणार. हे अगदी बरोबर वाटत आहे आपल्याला, पण ते कारण नाही आहे. आपण पुढे पाहू. अजून पहिले सगळे ऑप्शन्स वाचून घेऊ. एक्झिक्युशन ऑफ इलेक्ट्रिक वर्क विदाऊट प्लॅनिंग, म्हणजे इलेक्ट्रिक वर्क करताय आपण विदाऊट प्लॅनिंग ना, तर त्याच्यामुळे ती एक कारण नाही आहे की एकदमच त्याने मेजर शॉक लागूही शकतो, पण त्याने प्राईम हा शब्द जो म्हटलेला आहे याच्यासाठी आपल्याला प्रायोरिटी द्यावं लागेल. तर पुढे आपण ऑप्शन वाचू. रॉंग कनेक्शन अँड नॉट युझिंग द करेक्ट पॅड. चुकीचे कनेक्शन आणि योग्य म्हणजे प्रोटेक्शन वगैरे जर असेल, आपल्या ग्लोव्ज वगैरे असेल किंवा मग काही असेल तर ते आपण यूज केलेलं नसेल, रॉंग कनेक्शन असेल, शॉर्ट सर्किट झालं असेल. आणि चौथा ऑप्शन म्हणते आहे द मॅग्नेट ऑफ करंट अँड ड्युरेशन ऑफ द कॉन्टॅक्ट. पहा, याच्यावर एवढा वेळ न गमावता या प्रत्येक ऑप्शनवर विचार न करता जर आपण थोरोली सगळे 4 ऑप्शन वाचून घेतले असते तर आपल्याला पटकन कळलं असतं की याचं चौथं ऑप्शन हे राईट आहे. कसं काय राईट आहे तसं समजतंच तुम्हाला. म्हणजे हे सगळे त्याच्यात ॲज कम्पेअर टू या सगळ्या ऑप्शनमध्ये या 4 ऑप्शनपैकी हे ऑप्शन तुम्हाला प्राईम दिसेल. का बरं? कारण की मेजर कुठं शॉक लागत आहे, कोणत्या कशामुळे लागत आहे, फ्यूज तुटला आहे नाही तुटला आहे, तुम्ही कोणते कनेक्शन्स केलेले आहे, हे सगळं मॅटर नंतर करते. म्हणजे या सगळ्या कारणामुळे जर तुम्हाला शॉक लागला असेल, ओके, तर शॉक लागला असेल तर त्याचा करंट आणि त्याचं ड्युरेशन, किती वेळ तुम्ही त्या लाईनच्या कॉन्टॅक्टमध्ये होते याच्यावरच सेव्हिरिटी ठरते आपल्या शॉकची. त्याच्यामुळे मग याचं प्राईम जे रिझन आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, मॅग्निट्यूड ऑफ करंट अँड ड्युरेशन ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे. नेक्स्ट जाऊ आपण पुढे 42 नंबरचा क्वेश्चन. विच इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन टू बी परफॉर्म वेन युझिंग द फायर एक्सटिंग्विशर? आता फायर एक्सटिंग्विशर आहे तो आपल्याला वापरायचा आहे, तर त्याचा करेक्ट सिक्वेन्स काय आहे? पहा, तुम्हाला माहीत असेल हॉस्पिटल्स, बँक, कॉलेजेस वगैरे आपल्याला फायर एक्सटिंग्विशरचे हे सिलेंडर लागलेले दिसतात. तर त्याच्यावर पास असं साईन तुम्हाला दिसले. पास हे जे आहे हा सिक्वेन्स आहे, शॉर्टकट आहे की ते फायर एक्सटिंग्विशर कसं वापरायचं. ओके, हा जो आहे पास हा त्याचा सिक्वेन्स आहे. तर त्याचा सिक्वेन्स आहे की तुम्ही त्याचं जे नॉब आहे, फायर जो सिलेंडर असतो त्याचं घेतल्यानंतर ते पुल करा, त्याची क्लिप असते, एक लॉक असतो त्याला, तो पुल करा, ओढा. ओके, देन त्याच्यानंतर मग आहे त्याच्यामध्ये एम, म्हणजे जे तुम्हाला आग विझवायची आहे त्याच्यावर एम करा. त्याच्यानंतर मग त्याला स्क्वीज करा, म्हणजे त्याला दाबा आणि नंतर त्याला स्वाईप करा, म्हणजे त्याच्यावर इकडे तिकडे फिरवा. तर हा त्याचा सिक्वेन्स असतो. पुल, एम, स्क्वीज आणि स्वीप. खेचा, त्याच्यावर लक्ष करा, त्याच्यावर दाबा त्याला आणि त्याच्यानंतर त्याला स्वीप करा इकडे तिकडे. ठीक आहे, म्हणजे ते आग पूर्णपणे विझली पाहिजे. तर हा सिक्वेन्स आहे त्याचा पासचा, PASS. ओके, लक्षात ठेवा. आता बाकीचे ऑप्शन्स मी वाचलेले नाही आहे कारण की राईट आन्सर तुम्हाला सांगायचं होतं त्याच्यामुळे, पण मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही थोड्या वेळ घेत चला. प्रत्येक क्वेश्चन्सला मला टायमर लावणं पॉसिबल नाही आहे. जिथे मॅथमॅटिक्स क्वेश्चन येईल तिथे मी तुम्हाला टायमर लावून देईलच, तेवढ्या वेळा तुम्ही त्याला सॉल्व करू शकता. पुढे जाऊ आपण 43 नंबरचा क्वेश्चन. विच इज द वेस्ट डिस्पोजल मेथड दॅट प्रोड्यूस अ हीट? म्हणजे कोणती मेथड आहे वेस्ट डिस्पोजल
मेथड दॅट प्रोड्यूस अ हीट. म्हणजे आपल्याकडे वेस्ट मटेरियल आहे आणि त्याच्यापासून आपल्याला हीट पाहिजे असेल. एकदम फार सोपा क्वेश्चन आहे. जास्त जर तुम्ही त्याच्यामध्ये विचार केला तुम्हाला खूप कठीण क्वेश्चन वाटेल. आणि काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या बॅचमध्ये आपण पूर्ण बेसिक, मीडियम आणि हाय अशा तिन्ही लेवलचे क्वेश्चन्स घेतले आहे, पण जास्त हाय लेवलचे नाही घेतलेले आहे. मीडियम आणि लो लेवलच्या क्वेश्चन्सला जास्त फोकस केलेला आहे, तेही एक्झाम ओरिएंटेड आणि बेस म्हणजे महावितरणसाठी. म्हणजे एक्झाम म्हणजे तुम्हाला जर प्रॅक्टिकल बेस्ड क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले तर त्याचे आन्सर्स तुम्हाला नक्की देता येईल. सगळेच, असं नाही की प्रॅक्टिकल बेसच, सगळेच थेरॉटिकल्स आहे, कन्सेप्च्युअल आहे, न्यूमेरिकल्स आहे, ते सगळे. तर आता हा एकदम सिंपल क्वेश्चन आहे की जे उष्णता निर्माण करण्यासाठी आपल्याला कचऱ्याची विल्हेवाट लावताना कोणती पद्धत आहे की ज्यातून आपल्याला कचऱ्याची विल्हेवाटही लागेल आणि आपल्याला उष्णतासुद्धा मिळेल. तर ते कशी मिळेल? कचऱ्याला जाळून. जेव्हा आपण कचऱ्याला जाळू तेव्हा आपल्याला उष्णताही मिळेल, हीटही मिळेल आणि त्या कचऱ्याची विल्हेवाटसुद्धा लागेल. ठीक आहे. तर रिसायकलिंग करून नाही पॉसिबल, कंपोजिशन करून पण नाही आहे. रिसायकलिंग म्हणजे त्या समजा आता प्लास्टिक वगैरे असेल किंवा त्याला आपल्याला रिसायकल करतो आपण, तर तेव्हा त्याला उष्णता नाही भेटत आपल्याला, त्याला उष्णता द्यावी लागते उलटं गरम करण्यासाठी. कंपोजिशन दाबून नाही पॉसिबल ते. त्याच्यानंतर मग आहे इन्सिनरेशन, तर जाळून ते बरोबर आहे. इन्सिनरेशन आणि देणं आहे चौथ्या नंबरचं वेस्ट कम्पॅक्शन. तर याच्यामध्ये तिसरं नंबरचं ऑप्शन जे आहे ते राईट आहे की आपण त्या मटेरियलला जाळून, इन्सिनरेशन या पद्धतीचा वापर करून जाळून उष्णताही मिळवू शकतो आणि त्या कचऱ्याचा जो आहे तो विल्हेवाटसुद्धा लावू शकतो. पुढे आहे 44 नंबरचा क्वेश्चन. व्हॉट फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आता पहा, हा सिम्पल क्वेश्चन आहे पण काही पोरांना जमत नाही. लक्ष ठेवा, या बॅचमध्ये आता मी 10 वेळेस सांगणार नाही, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे की खूप जबरदस्त क्वेश्चन केलेले आहे की तुम्ही जिथे जिथे मिस्टेक करता त्या सगळ्या क्वेश्चन्सला इथे ॲड केलेलं आहे. आता पहिल्याच काय करतात खूप सारे पोरं की याचा आन्सर पहिलेच मार्क करून टाकतात. EMF बरोबर पोटेन्शियल डिफरन्स मायनस व्होल्टेज ड्रॉप. नाही, हे आन्सर नाही आहे. तुम्हाला खूपदा सांगितलेलं आहे की एखादा जनरेटर जर असेल तर जनरेटरच्या आतमध्ये तयार होणारा EMF म्हणजे EG आणि व्होल्टेज आणि EMF मध्ये काहीच फरक नसतो. आत जिथं व्होल्टेज तयार होते त्याला आपण EMF म्हणतो, जेव्हा तो टर्मिनलवर येतो तेव्हा त्याला आपण व्होल्टेज म्हणतो, बरोबर. आणि याच व्होल्टेजला आपण PD सुद्धा म्हणू शकतो, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, बरोबर. मग आता जर या पॉईंटमधलं मला पोटेन्शियल डिफरन्स काढायचं असेल, PD काढायचं असेल, म्हणजेच व्होल्टेज काढायचं असेल, तर हा जो EMF आहे EG जनरेटेड EMF म्हणा किंवा EMF म्हणा, तर या EMF मधून मला जो याच्यातला होणारा ड्रॉप आहे तो काय करावा लागेल? मायनस करावा लागेल. याच वाइंडिंगमधला ड्रॉप हा मायनस करावा लागेल. म्हणजे इथला जो व्होल्टेज ड्रॉप आहे तो आपण मायनस करू. कोणामधून? EMF मधून. पण आता हा पहिला आणि हा फॉर्म्युल्यात फरक आहे. इथे EMF आहे मित्रांनो, इथे PD आहे. आपल्याला PD काढायचा आहे, हा वाला, म्हणजे या दोन पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे, या दोन पॉईंटमधलं व्होल्टेज काढायचं आहे. तर इथे जे जनरेटेड EMF आहे त्यातून आपण मायनस करू इथलं व्होल्टेज ड्रॉप. तर इथले व्होल्टेज ड्रॉप आपण मायनस करत आहे. पण इथे फॉर्म्युला कशाचा आहे? EMFचा. तर मग EMFचा फॉर्म्युला जर बनवायचा असेल तर या व्होल्टेज ड्रॉपला इकडे ट्रान्सफर करावं लागेल आपल्याला. तर हे PD प्लस हे मायनसचं काय होऊन जाईल? प्लस व्होल्टेज ड्रॉप आणि बरोबर इक्वल टू काय राहणार? EMF. ठीक आहे. आता हा EMF इकडे लिहिला, हे तिकडे लिहिलं तर काही फरक नाही पडत. तर EMF बरोबर काय फॉर्म्युला बनला? PD प्लस व्होल्टेज ड्रॉप. तर ऑप्शन नंबर B राईट आहे इथे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिकल एनर्जी इन युनिट कन्झ्युम बाय 500 वॅट लॅम्प फॉर 5 hours. म्हणजे आपल्याला एनर्जी कॅल्क्युलेट करायचं आहे. चला याला टायमर लावू आपण. फार सिम्पल क्वेश्चन आहे पण तुम्ही सॉल्व करा. 10-20 सेकंदामध्ये तुमचा हा क्वेश्चन सॉल्व झाला पाहिजे. खूप झाले 10-20 सेकंद. करा सॉल्व. ठीक आहे, चलो टाइम आउट झाला आपला. पहा काय म्हणते आहे क्वेश्चन. तर आपल्याला एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे युनिटमध्ये. एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? P गुणिले T डिवायडेड बाय 1000. सरळ सरळ. आणि हे युनिट भेटेल आपल्याला kWh और BOT युनिट. आता त्याला तुम्ही BOT युनिट म्हणा किंवा युनिट म्हणा. तर P × T किती पॉवर आहे? 500 वॅट. किती टाईम घ्यायचा आवरमध्ये? किती तास आहे? 5. बस, काहीच नाही, सिम्पल. आणि हे 1000ने कशासाठी डिवाइड केलं? किलोमध्ये करण्यासाठी. हे 2 0 हे 2 0 झाले कॅन्सल. 5 × 5 5 2 10. 5/2 म्हणजे 2.5. तर 2.5 युनिट हे झालं आपलं ॲन्सर. म्हणजे ऑप्शन नंबर D राईट आहे. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन 46 नंबरचा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ हॉट रेजिस्टन्स ऑफ बल्ब रेटेड ॲट 100 वॅट अँड 250 व्होल्ट. म्हणजे एक बल्ब आहे ज्याचा आपल्याला हॉट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. तर इथं पोरं कन्फ्यूज होतात की हा हॉट रेजिस्टन्स म्हणजे काय. तर कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. हॉट रेजिस्टन्स म्हणजे लॅम्प चालू असतानाचा रेजिस्टन्स. तर ते तुम्ही सरळ कॅल्क्युलेट करू शकता. माहिती आहे आपल्याला पॉवरचा फॉर्म्युला. तर त्याच्यावरून पॉवरच्या फॉर्म्युल्यावरून रेजिस्टन्सचा फॉर्म्युला बनवा. रेजिस्टन्सच्या फॉर्म्युल्यावरून मग तुम्ही त्याचा रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करा. चला याला टायमर लावू आपण, पटकन सॉल्व करा. टायमर यासाठी लावा की तुमचं इन्व्हॉल्वमेंट असू द्या. टायमर यासाठी लावत आहे की बॅचमध्ये फक्त तुम्ही लेक्चर पाहू नका. कागद पेन ॲटलिस्ट तरी सोबत ठेवा आणि काहीतरी इन्व्हॉल्वमेंट ठेवा त्या बॅचमध्ये लेक्चर्स पाहण्यामध्ये आणि सॉल्व करा. चलो ॲन्सर आला असेल तुमचा. 30 सेकंद होत आहे. पहा काहीच मोठी गोष्ट नाही आहे. आपल्याला पॉवरचा फॉर्म्युला माहीत आहे V²/R. हे प्रॉब्लेम आपण सगळे घेतलेले आहे, पण आता हे नवीन विद्यार्थीसुद्धा लेक्चर्स पाहत असतील तर त्यांनी लक्षात ठेवा P बरोबर V²/R आणि R बरोबर V²/P. हा फॉर्म्युला वापरू आपण. आपलं रेजिस्टन्स काढायचं तर R इथं जाईल, P इथे येईल. V वर्ग, V किती आहे 250. 250 गुणिले 250 भागेला P आहे 100. बस हे 2 0 हे 2 0 झाले कॅन्सल. 25 गुणिले 25 25चा वर्ग तो होईल 625. तर रेजिस्टन्स आला आपला 625 ओहम. आता इथं 625.00 आहे तर काही फरक नाही पडत त्याचा. ते एकच अर्थ होते. 625.00 म्हणजे एकच आहे. तर ऑप्शन नंबर डी राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच इज द अप्लिकेशन ऑफ सिरीज सर्किट. सिरीज सर्किटचा उपयोग कुठे करतात. व्होल्टमीटर कनेक्शनसाठी, लाइटनिंग सर्किटसाठी. व्होल्टमीटर कनेक्शन नाही, चुकीचं आहे. व्होल्टमीटर हे पॅरलमध्ये लावतो आपण. लाइटनिंग सर्किट इन होम. लाइटनिंग सर्किट म्हटलं लाइटिंग सर्किट आपण पॅरलमध्ये जोडतो. हे ऑप्शनसुद्धा चुकीचं आहे. ते जे लाइटिंग आहे, लाइटिंग ज्याला म्हणतो आपण, हे लाइटिंग वेगळं आहे, ते लाइटिंग वेगळं आहे. ते सिरीज झाली त्याला लाइटिंग म्हणतो आपण. हे लाइटिंग म्हणजे आपल्या घरची लाईट आहे. देन आहे शंट रजिस्टर इन ॲमीटर. ॲमीटरमध्ये रजिस्टन्स आपण लावतो शंटमध्ये. शंट म्हणजे पॅरलल आणि इथे म्हटलेलं आहे सिरीज. तर हे ऑप्शनसुद्धा चुकीचं आहे. आता 4 ऑप्शनपैकी तुमचे 3 ऑप्शन इलिमिनेट झालेले आहे, म्हणजे चौथं ऑप्शन जे आहे तुमचं राईट असेलच. तर मल्टीप्लायर रजिस्टर ऑफ व्होल्टमीटर. तर हे आन्सर आपलं अगदी राईट आहे, ऑप्शन नंबर डी. मल्टीप्लायर म्हणजे व्होल्टमीटरची रेंज वाढवण्यासाठी आपण त्या व्होल्टमीटरच्या रेजिस्टन्स म्हणजे जे व्होल्टमीटर असते त्याच्यात जे कॉईल असते आणि त्या कॉईलचा जो रेजिस्टन्स असतो त्याच्या सिरीजमध्ये म्हणजेच कॉईलच्या सिरीजमध्ये आणखी रेजिस्टन्स जोडतो की जेणेकरून ते व्होल्टमीटर आपल्याला जास्त व्होल्टेजवर वापरता आलं पाहिजे. त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. मल्टीप्लायर समजलं ना. शंट म्हणजे मल्टीप्लायर 2 असतात, शंट आणि सिरीज. तर शंट म्हणजे पॅरललमध्ये लावतो आपण रेजिस्टन्स मीटरच्या आणि सिरीज मल्टीप्लायर म्हणजे त्या मीटरच्या सिरीजमध्ये रेजिस्टन्स लावतो. तर हे सिरीजवालं झालं व्होल्टमीटर. कारण की ॲमीटर असेल तर शंटमध्ये लावतो आणि व्होल्टमीटर असेल तर सिरीजमध्ये लावतो. पहा भरपूर सारे कन्सेप्ट जे आहे तुमचे या क्वेश्चनसोबत रिवाईज होत जातील. ओके, जसं एक क्वेश्चन होईल एक चॅप्टरमधला आणि सगळे क्वेश्चन्स हे कुठे ना कुठे तुम्हाला मिक्स भेटतील, मागच्या पुढच्या एरियामध्ये भेटतील, सगळे एरियाज कव्हर होतील तुमचे. देन 48 नंबर. विच टाईप ऑफ मीटर इज यूज टू टेस्ट द पोलॅरिटी ऑफ बॅटरी. आपल्याला बॅटरीची पोलॅरिटी टेस्ट करायची आहे म्हणजे प्लस आणि मायनस. तर कोणतं मीटर हे उपयुक्त ठरेल. तर मुव्हिंग आयरन ॲमीटर. आता बॅटरीची पोलॅरिटी टेस्ट करायची आहे आपल्याला, लक्षात ठेवा. बॅटरीची पोलॅरिटी टेस्ट करायची म्हणजे DC सप्लायची पोलॅरिटी टेस्ट करायची आहे, ज्याला प्लस आणि मायनस टर्मिनल्स असतात. आणि जे पहिलं मीटर आहे मुव्हिंग आयरन ॲमीटर किंवा मुव्हिंग आयरन व्होल्टमीटर असू द्या, ठीक आहे. तर हे व्होल्टमीटर AC आणि DC दोन्ही सप्लायवर कार्य करतात. त्याच्यामुळे याच्या सहाय्याने आपल्याला पोलॅरिटी मिळणार नाही, ठीक आहे. तर ऑप्शन नंबर ए चुकीचा आहे. मुव्हिंग कॉईल व्होल्टमीटर. मुव्हिंग कॉईल व्होल्टमीटर म्हणजेच PMMC म्हणजेच तुम्ही परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉईल हे व्होल्टमीटर होते ते. तर याच्यामध्ये आता याने काय होईल की वायर जर तुमचे प्रॉपर लागले तर मीटर रिडिंग दाखवेल. जर वायर उलट लागले असेल तर रिडिंग दाखवणार नाही. पॉइंटर हा 0च्या मागे सरकेल म्हणजे तो लॉक होऊन जाईल आणि आपल्याला रिडिंग भेटणार नाही. म्हणजे आपल्याला समजून जाईल की आपले वायर्स हे ऑपोजिट लागलेले आहे आणि त्याच्यावरूनच पोलॅरिटी कळून जाईल तुम्हाला. जेव्हा तुम्ही वायर चेंज कराल प्लसला प्लस मायनसला मायनस लागला म्हणजे हा PMMC मीटर प्रॉपर रिडिंग दाखवेल. तर आन्सर आपलं हे बी बरोबर असू शकते, पण तरी चला ठीक आहे, सगळे ऑप्शन्स वाचू आपण इथे एकदा. मुव्हिंग आयरन व्होल्टमीटर. तर हे ऑप्शन चुकीचं आहे. मुव्हिंग आयरन ॲमीटर असू द्या, मुव्हिंग आयरन व्होल्टमीटर असू द्या, ऑप्शन्स राईट बरोबर नाही आहे, ठीक आहे. डायनामोमीटर टाईप वॅटमीटर म्हणते आहे तो. वॅटमीटरमध्ये तर पॉसिबलच नाही आहे. तिथे 4 वायर्स आहेत आणि आपल्याला फक्त पोलॅरिटी चेक करायची आहे. तर हे ऑप्शनसुद्धा चुकीचं आहे. म्हणजे राईट ऑप्शन आहे आपलं ऑप्शन नंबर बी, ठीक आहे. समजलं ना कशा पद्धतीनं. देन पुढे जाऊ आपण.
49 नंबरचा क्वेश्चन, व्हॉट इज द पॉसिबल रेंज टू मेजर द साईज ऑफ द वायर इन स्टँडर्ड वायर गेज. पहा मित्रांनो, ह्या आता तुम्ही सगळ्यांनी अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे लेक्चर्स आहे, ज्यांनी हा कोर्स परचेस केलेला आहे त्यांनासुद्धा मला सांगायचं गरज आहे की तुम्ही जिथे इन्व्हेस्टमेंट केली आहे जस्ट मिनिमम फीजमध्ये हा कोर्स तुम्हाला अवेलेबल झालेला आहे. आणि जे विद्यार्थी कोर्स परचेस करू की नाही करू हे विचार करताय, तुम्ही कोर्स परचेस करा नाही करा हे तुमची जबाबदारी झाली, हे तुमची चॉईस आहे. ओके, याच्यातले काही पार्ट्स काही लेक्चर्स जे आहे ते मी तुम्हाला यूट्यूबवर देणारच आहे. जे जे क्वेश्चन्स आपल्याला पॉसिबल होतील ते सगळं तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल होईलच. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जेव्हा हा कोर्स पेडमध्ये आहे तेव्हा तुम्हाला त्याचं व्हॅल्यूसुद्धा राहील आणि ते कोर्स तुम्ही प्रॉपरली पाहालसुद्धा. आणि तुम्ही अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे ह्या क्वेश्चनचं महत्त्व नाही आहे. तुम्ही काय म्हणाल की हे क्वेश्चन्स पुस्तकातलेच आहे सर, किंवा काय मी तर एवढे क्वेश्चन्स वाचून घेईन, तो मॅटर नाही आहे. महत्त्वाचा विषय आहे की इथे क्वेश्चन सिलेक्शन, कारण की मला 1 तास शिकवण्यापेक्षा याच्यासाठी 1 तास आणखी द्यावं लागेल की कोणते क्वेश्चन्स सिलेक्ट करून शिकवायचे आहे. एवढ्या हजारो क्वेश्चन्समधून असे क्वेश्चन सिलेक्ट करायचे की ज्याची पॉसिबिलिटी जास्त आहे आणि सगळ्या एरियाजमधून क्वेश्चन सिलेक्ट करायचे. तर माझी मेहनत जे आहे ते शिकवण्यापेक्षा ते क्वेश्चन्स पिकअपमध्ये जास्त आहे. आणि एकाच पुस्तकातले क्वेश्चन घेतले, मांडले आणि तुम्हाला शिकवले असं होत नाही आहे. कमीत कमी 4 ते 5 वेगवेगळ्या सोर्समधून हे क्वेश्चन्स तुम्हाला पिकअप करून तुमच्यासमोर मांडलेले आहे. हा एक खूप मोठा बेनिफिट होते तुम्हाला. आणि पुऱ्या पेजमध्ये जर 20-40 क्वेश्चन असेल त्यातले जे मी 1-2 क्वेश्चन सिलेक्ट करतो त्याच्यामध्ये खूप काही लॉजिक आहे. ओके, आणि मी पहिलेही सांगितलं की हे बॅच मोस्टली तुम्हाला जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करत आहे किंवा जे रिव्हिजन करत आहे त्यांच्यासाठी खूप जास्त फायद्याचे आहे, किंवा जे नवीन ज्यांनी आपली थेरॉटिकल बॅच लावली त्यांच्यासाठी सुद्धा. ठीक आहे, तर इथे तुम्हाला विचारलेलं आहे की आता SWG म्हणजे स्टँडर्ड वायर गेजची रेंज काय असते. तर सगळ्यांना माहीत आहे 0 to 36 ही त्याची रेंज असते. पहा, सगळे क्वेश्चन्स हे खूप जबरदस्त आहे, म्हणजे अशा क्वेश्चन्स तुम्हाला महावितरणच्या एक्झाममध्ये पाहायला भेटू शकते. देन पुढे जाऊ आपण, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ ॲल्युमिनियम कंडक्टर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. डायरेक्ट पॅटर्नदाराचा क्वेश्चन आहे, याच्यात काही एक्सप्लेनेशनचं नाही आहे. पार्ट असेल तर पहिल्या 1 सेकंदामध्ये येईल, नाही तर तुम्ही 10 मिनटं त्याच्याकडे पाहत राहिले तर तुम्हाला त्याचा आन्सर येणार नाही. तर इथे आपल्याला कंडक्टिव्ह विचारलेली आहे, जी कंडक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये आन्सर 35 mho per ohm. ठीक आहे, जे पार्ट आपल्याला असावी लागते. मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं कॉपरची, ॲल्युमिनियम, कॉपर, ॲल्युमिनियम आणि सिल्वर या तिघांची तरी ॲटलिस्ट रेजिस्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी आपण पाठ करून ठेवली पाहिजे. पुढे 51 नंबरचा क्वेश्चन, विच साईज ऑफ कंडक्टर इज बिगर इन डायमीटर व्हेन इट मेजर बाय द SWG. पहा, SWG स्टँडर्ड वायर गेजचं, हे आपल्याला SWGचं फुल फॉर्म माहितीच आहे, पण स्टँडर्ड वायर गेज तुम्ही हातात घेतला असेल, पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की याच्यावर जी रेंज असते ती 0 ते 36 असतात. बरोबर, म्हणजे गेज नंबर आहेत हे. तर जेवढा मोठा नंबर तेवढा कंडक्टरचा साईज लहान असतो, आणि जेवढा नंबर लहान तेवढा त्याचा साईज काय असतो, मोठा असतो. हे त्याचं लॉजिक आहे. बरोबर, त्याच्या त्या गेजमधलं. ते इथं म्हटलेलं आहे की विच साईज, हे माहीत पाहिजे ना कन्सेप्ट आपल्याला, तरच आपण याचा आन्सर राईट देऊ शकतो. तर विच साईज ऑफ कंडक्टर इज बिगर इन डायमीटर. डायमीटरने कोणता कंडक्टर मोठा असेल व्हेन इट इज मेजर बाय द SWG. तर जेव्हा आपण SWGने मोजू तर जेवढा त्याचा नंबर लहान तेवढा तो मोठा. आता या ऑप्शनमध्ये सर्वात लहान नंबर कोणता आहे, 14 SWG, म्हणजे हा सर्वात मोठा कंडक्टर असेल. ठीक आहे, याच्यातला सर्वात लहान 36 नंबरचा. आपल्याला सर्वात मोठा विचारला होता, बिगर इन डायमीटर, ऑप्शन नंबर A राईट आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच टाईप ऑफ सोल्डरिंग फ्लक्स इज यूज फॉर अ सोल्डरिंग ॲल्युमिनियम कंडक्टर. ॲल्युमिनियम कंडक्टरला सोल्डरिंग करण्यासाठी पुढीलपैकी कोणतं फ्लक्स वापरल्या जाते. एक आहे टॉलो. हे सगळे आपण पाहिलेले आहे. आता मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलेलं आहे, जे आहे ते प्रामाणिक आहे. प्रत्येक क्वेश्चन्सला ॲज अ थेरीसारखं आपण शिकू शकत नाही. जिथं जिथं कमी थेरीमध्ये निपटते तिथे मी तुम्हाला सांगतोच आहे, कारण की काही टॉपिक हे पूर्ण 1-1 तासाचे आहे. जसं आता आपण हे टॉलो किंवा मग केरळ लाईट आहे, याला अरे नंबर 7 म्हटलं जाते. झिंक क्लोराईड कुठं वापरतात, किंवा सॉल अमोनियम रेझिन आहे, हे सगळ्यांच्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. याच्याबद्दल नाही पाहिलेलं आहे, पण हे झिंक क्लोराईड यालाच, आता हे नाव नव्हतं माहीत तुम्हाला, पण याला अरे नंबर 7 म्हणतात. जे पोरं आपले नॉलिफायचे असेल त्यांना कार्यशाळेमध्ये मी सोल्डरिंग सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही शेवटचे लेक्चर्स पाहिले असेल 25-30 त्याच्यामध्ये चॅप्टर्समध्ये, तेव्हाही तुम्हाला सांगितलेलं आहे. ते इथे ॲल्युमिनियम सोल्डरिंगसाठी जर आपल्याला फ्लक्स वापरायचं असेल तर ते आहे केरळ लाईट. यालाच अरे नंबर 7 असे म्हणतात. एअर नंबर 7, अरे नंबर 7 आहे तो ॲल्युमिनियम सोल्डरिंग फ्लक्स. ठीक आहे,
मुद्दाम मी तुम्हाला याचा फोटोसुद्धा दाखवलेला आहे आणि याचंच एक नाव. आता काय होतं की असे क्वेश्चन आपल्याला चुकतात यासाठी की याचं नाव हेच आहे हे आपल्याला कधी कधी माहीत नाही राहत. आता प्रामाणिकतेने सांगतो याचं ॲन्सर मलासुद्धा माहीत नव्हतं की हे म्हणजे हे ॲन्सर माहीत होतं मला की अरे नंबर 7 वापरतात, पण जेव्हा मी हा क्वेश्चन पाहिला तेव्हा मला हे नव्हतं माहीत की याचंच नाव हे आहे म्हणून. म्हणजे विचार करा. नाही सर मग तुम्ही तर सर आहे आणि तुम्हाला तर माहीत असायला पाहिजे. पहा मित्रांनो, सर आहे, मास्तर आहे म्हणजे त्याला कम्प्युटरचा दिमाग आहे असं नाही आहे आणि प्रत्येकच गोष्ट माहीत असेल असं नाही आहे. अशा इलेक्ट्रिकल हे पूर्ण महासागर आहे. याच्यातलं आपल्याकडे फक्त अंजोडीभर नॉलेज आहे, बरोबर. तर त्याच्यावर आपल्याला हे सगळा अभ्यास चालू आहे आपला. तर जेवढं तुम्ही शिकाल तेवढं माहीतच होईल. आता अजून अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहे की ज्याचे सिमिलर नाव आहेत, दुसरे नाव आहे जे आपल्याला कधी कधी माहीत नसतात. तर अशा केस पहा, म्हणजे हा क्वेश्चन जर आला तर उत्तर माहीत होतं आपल्याला, पण त्याला तेच म्हणतात हे नव्हतं माहीत, म्हणून हा क्वेश्चन आपला चुकून जाईल. तर अशा तऱ्हेचे सुद्धा आपण इथं क्वेश्चन पिक केलेले आहे. तर केअर अल लाईट. ओके, तर हा क्वेश्चन आहे आपला ऑप्शन नंबर बी राईट. या 52 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर लक्षात ठेवाल आणि नोट्स असेल तुमच्या तर त्याच्यामध्ये अपडेट करून टाकाल. देन आहे 53 नंबरचा क्वेश्चन. विच टाईप ऑफ जॉईंट इज यूज इन अ ओव्हरहेड लाईन फॉर अ हाय टेन्साईल स्ट्रेंथ. हाय टेन्साईल स्ट्रेंथसाठी कोणता जॉईंट वापरला जाते. जॉईंट यूज हे आपल्याला विचारलेलं आहे. तर स्कारफेट जॉईंट. आता हा स्कारफेट जॉईंट तुम्हाला नवीनच नाव ऐकायला भेटून राहिलेलं आहे. ब्रिटानिया टी जॉईंट, वेस्टर्न युनियन जॉईंट आणि ब्रिटानिया स्ट्रेट जॉईंट. ओके, स्कारफेट जॉईंट मी याची डायग्रामने दाखवलेली आहे तुम्हाला आता. ठीक आहे, नेक्स्ट टाईम तुम्हाला जर झाला असा क्वेश्चन आला तुम्हाला सांगून देईल. तर ब्रिटानिया टी जॉईंट आपल्याला काय म्हटलेलं आहे, हाय टेन्साईल स्ट्रेंथ पाहिजे आहे. विच टाईप ऑफ जॉईंट इज यूज इन ओव्हरहेड लाईन. तर ओव्हरहेड लाईनमध्ये फक्त ओव्हरहेड लाईन म्हटलेलं आहे. टी जॉईंट आहे की स्ट्रेट जॉईंट आहे हे काहीच म्हटलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपण क्वेश्चनला परत वाचला एकदा. इथे म्हटलेलं आहे ब्रिटानिया टी जॉईंट, हा टाईट असतो पण हा टी जॉईंट आहे. देन मग आहे वेस्टर्न युनियन जॉईंट जो स्ट्रेटसाठी वापरला जातो आणि चौथा आहे ब्रिटानिया स्ट्रेट जॉईंट. तर इथं राईट आन्सर राहणार आपलं ऑप्शन नंबर सी वेस्टर्न युनियन जॉईंट. तुम्हाला माहीत असेल तो की हा आपल्याला हाय टेन्साईल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करते. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. कारण की हा आपण ओव्हरहेड लाईनवर यूज करतो आहे वेस्टर्न युनियन जॉईंट ब्रिटानिया जॉईंटपेक्षा. ओके, पुढे जाऊ आपण. 54 नंबरचा क्वेश्चन. विच सोल्डर इज यूज फॉर सोल्डरिंग ॲल्युमिनियम कंडक्टर्स. पहा हा क्वेश्चन आता जसा इथे रिपीट झालेला आहे. पहा इथे काय म्हटलेलं आहे, विच टाईप ऑफ सोल्डरिंग 52 नंबरमध्ये मागं आलो आपण. विच टाईप ऑफ सोल्डरिंग फ्लक्स इज यूज फॉर सोल्डरिंग ॲल्युमिनियम कंडक्टर्स. ओके, ॲल्युमिनियम कंडक्टरसाठी कोणतं सोल्डरिंग फ्लक्स वापरतात इथे हे आपल्याला विचारलं होतं. सोल्डरिंग फ्लक्स ॲल्युमिनियम कंडक्टरसाठी. आणि देन नेक्स्ट क्वेश्चन पहा आपल्याकडे 54 नंबरचा काय म्हणते, विच सोल्डर इज यूज फॉर सोल्डरिंग ॲल्युमिनियम कंडक्टर्स. म्हणजे इथे फक्त काय म्हटलेलं आहे, सोल्डर. तर हे सोल्डर आणि सोल्डर हे प्रोसेस आहे. ओके, म्हणजे वायरला जॉईंट करण्याच्या प्रोसेसला नाव दिलेलं आहे सोल्डर. जसं आपण वायरला जॉईंट करतो तर त्याला जॉईंट हा शब्द आहे, म्हणजे जोडतो तेव्हा त्याला शब्द आपण जॉईंट म्हणतो आहे. पण त्याच जॉईंटवर जेव्हा आपण सोल्डरिंग फ्लक्स लावतो आणि त्याला म्हणजे सोल्डरिंग फ्लक्स आणि कथील म्हणजे कैयाच्या सहाय्याने आपण जेव्हा त्याला सोल्डरिंग आयरनच्या सहाय्याने आपण त्याला हे करतो, पूर्ण जॉईंट करतो आहे, म्हणजे त्याच्या सोल्डरिंग लावतो आहे, त्याला म्हणतात पूर्ण सोल्डर प्रोसेस, सोल्डर करणे. ठीक आहे, तर इथे कोणतं सोल्डर वापरलं जाते असं म्हटलेलं आहे. तर फायर सोल्डर, कोर्स सोल्डर, टिमर सोल्डर आणि अल्फा पी सोल्डर. तर याचा राईट आन्सर आहे अल्फा पी सोल्डर. आता हे अल्फा पी सोल्डर जे आहे हे फ्लक्सच आहे. हे जे आहे हे फ्लक्स आहे, सॉरी फ्लक्स नाही आहे, मटेरियल आहे, म्हणजे जे आपण सोल्डरिंग आयरन वायर यूज करतो आहे ते. तुम्हाला जर एक सेकंद, आपण आपल्या बॅचमध्ये सांगितलं पहा, आणि हे सगळा डेटा सोबतमधलाच आहे. ॲल्युमिनियम सोल्डर, तर याला आपण ॲल्युमिनियम सोल्डर म्हणतो, ज्याला हॅज अल्फा पी असं सुद्धा नाव आहे. हे सगळं सोबतमधलंच आहे, जसं ज्या तसं अल्फा पी सोल्डर असे म्हणतात. ही PPT मधली स्लाईड आहे आपली, जे आपण कार्यशाळेमध्ये घेतलेली आहे किंवा मग जेव्हा तुम्हाला रेग्युलर बॅचमध्ये सोल्डरिंग शिकवलेलं आहे तेव्हाच सेम. तर अल्फा पी सोल्डर असे म्हणतात. यामध्ये 51% जे आहे ते 50% जे आहे लीड असेल. तिथे लीडचं नाव नाही आहे, बहुतेक स्किप झालेलं आहे ते. एक सेकंद. तर 51% लीड असेल. एक सेकंद, ठीक आहे, कटला येतो. 51% लीड असेल, 31% टीन आहे असेल नाही, म्हणजे आहेच. 51% लीड, 31% टीन आहे, 9% झिंक आहे आणि 9% कॅडमियम असते. याचा उपयोग फक्त ॲल्युमिनियम कंडक्टर सोल्डरिंग करण्यासाठीच केला जातो. बाकी मग याचा मेल्टिंग पॉईंट वगैरे दिलेला आहे. तर हे नाव याच्यामध्ये महत्त्वाचं आहे अल्फा पी, की जे ॲल्युमिनियम आहे, ॲल्युमिनियम सोल्डर म्हणजे जो आयरन असतो आपला, सोल्डरिंग आयरन साठी जो वायर आपण यूज करतो आहे तो, तर त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे अल्फा पी. तर इथे राईट आन्सर काय राहील मग आपलं अल्फा पी, ऑप्शन नंबर डी राईट राहील. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. 55 नंबरचा. विच इज यूज टू बी ॲडेड
टू रिकंडिशन द शोल्डर. रिकंडिशन द शोल्डर म्हणजे आता काय ॲड केलं जाते, रिकंडिशन द शोल्डर. आता रिकंडिशन म्हणजे काय ते समजून घ्या, की एक जॉईंट आहे आणि त्या जॉईंटला आपल्याला क्लीन करायचं आहे. होऊ शकतं त्याच्यावर करोजन चढलेलं असेल किंवा तो डर्ट असेल, तो क्लीन नसेल किंवा लूज असेल, तर अशा केसमध्ये जर त्याला आपल्याला रिकंडिशन म्हणजे त्याचा अजून ओरिजिनल बनवायचं आहे, म्हणजे नव्यासारखा त्याला तयार करायचा आहे. एक तर तुम्ही त्याला पुरं रिमूव्ह करून नव्यानं त्याच्यावर सोल्डरिंग करा, हे झालं एक पहिली प्रोसेस. अदरवाईज तुम्ही त्याच्यावर फक्त टिनिंग करा, म्हणजे टिनचं जे मटेरियल आहे, टिनिंग जे सोल्डर आहे, जो वायर असतो सोल्डर वायर, तो आणि आयरन आपलं घेऊन त्याच्यावर सोल्डर प्रोसेस करा, तर तो नव्याने होऊन जाईल. मग त्यातलं जे क्लिअर हे आहे ते निघून जाईल. पण त्याच्या आधी तुम्हाला फ्लक्ससुद्धा वापरावं लागते, पण इथे तसं नाही दिलेलं आहे. आणि क्वेश्चनमध्ये फक्त एवढंच म्हटलेलं आहे की विश टू बी ॲडेड टू रिकंडिशन द शोल्डर. तर शोल्डर समजलं ना, शोल्डर म्हणजे एक पुरी प्रोसेस आहे. ओके, शोल्डर म्हणजे आयरन. एक एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला, जसं सोल्डरिंग आयरन आणि सोल्डरिंग वायर यांना घेऊन जेव्हा जॉईन करतो ते झालं शोल्डर पूर्ण करणे. तर इथे आपण त्याला रिकंडिशन द शोल्डर म्हणजे शोल्डर केलं आहे, शोल्डर जे केलं आहे त्याला रिकंडिशन करायचं आहे, पुन्हा नव्याने त्याला क्लीन करायचं आहे, नव्यानं हे करायचं आहे, टाईट करायचं आहे कंडक्टरला. तर अशासाठी आपण काय यूज करतो त्याच्यावर, तर त्याच्यावर यूज करतो आपण टिन मटेरियल. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ द कॉन्ड्यूट पाईप. लास्टचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. 56 नंबरचा क्वेश्चन, हाऊ द कॉन्ड्यूट पाईप आर स्पेसिफाईड. म्हणजे कॉन्ड्यूट पाईप जे आपण म्हणतो 20 mm पाईप आहे, 25 mm पाईप आहे किंवा मग अजून काही 30 mm 35 mm, तर हे जे पाईपचे साईजेस आहे हे कशावरून ठरवले जातात, तर हे त्याचं डायमीटर्स आहे. मग डायमीटर कोणता, इनर आहे, आउटर आहे किंवा त्याची लेंथ आहे. तर पहिलं ऑप्शन म्हटलेलं आहे की जसं आता 20 mm पाईप आहे, तर 20 mm तर काही त्याची लेंथ नसेल, खूप लहान होते 20 mm. 25 mm म्हणजे 1 इंच, त्याच्यापेक्षा हा लहान आहे. तर लेंथ इन मीटर, हे मीटरची लेंथ नाही आहे त्याची. वॉल थिकनेस इन म्हणजे त्याची जी वॉलची थिकनेस असते ती, किंवा मग इनर डायमीटर इन आणि आउटर डायमीटर इन तर त्याचा आन्सर आहे आउटर डायमीटर इन ठीक आहे, म्हणजे जे आउटर डायमीटर असते त्याची ते थिकनेस आहे, लक्षात ठेवा. पुढे 57 नंबरचा, व्हॉट इज द नेम ऑफ सिम्बॉल यूज इन वायरिंग सर्किट. पहा, आता मी एक सिम्बॉल तुम्हाला दाखवलेला आहे, तर तुमचंसुद्धा काम बनते की याचं पहिले तुम्हाला आन्सर आलं पाहिजे. जेवढे विद्यार्थी आहेत त्यांनी पहिले याचं आन्सर थिंक करा की काय आन्सर आहे. देन दुसरी गोष्ट महत्त्वाची की जर तुम्हाला याचं आन्सर आलं नसेल किंवा आलं असेल तर ठीक आहे, म्हणजे तुम्ही सिम्बॉलवर रिव्हिजन करत आहे. आणि जर आन्सर नाही आलं तर जेवढेही सिम्बॉल्स आहे ज्यातले महत्त्वाचे जे सिम्बॉल्स आहे जे तुम्हाला मला वाटते मी मार्क करून सुद्धा दिलेले आहे रेग्युलर बॅचला. आणि नवीन विद्यार्थी असेल तर तुम्हाला सुद्धा कळेल, म्हणजे सेल्फ स्टडी करत असेल तर सगळेच, म्हणजे मोस्ट ऑफ द जे रेग्युलरली विचारले जातात, जे आपल्या थेरीमध्ये आपल्याला पाहायला भेटतात, वाचायला भेटतात, ते तुम्ही लक्षात ठेवलेच पाहिजे. तर त्याला रिवाईज करत चला. म्हणजे एक क्वेश्चन आहे ना, तर तुम्ही त्या टॉपिकला सुद्धा रिव्हिजनमध्ये ठेवा. आता जेवढेही मी क्वेश्चन्स घेत आहे हे टॉपिक तुम्ही अजून त्याला रिवाईज करू शकता. जसं सोल्डरिंगवर खूप सारे क्वेश्चन्स गेले, तुम्ही सोल्डरिंग हा चॅप्टर रिवाईज केला पाहिजे. ओके, हे MCQs वाचून. तर इथे पाहू आपण की काय आहे याचा आन्सर. तर लिंक आहे की फ्यूज आहे की पुल स्विच आहे की प्लग अँड सॉकेट आहे. तर हा सिम्बॉल आहे प्लग आणि सॉकेटचा. एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन्स आहे हे. ओके, मोस्ट ऑफ द. देन 58 नंबरचा क्वेश्चन, फ्युजिंग फॅक्टर. फ्युजिंग फॅक्टर इट इज अ रेशो. कोणाचा रेशो आहे, तर मिनिमम फ्युजिंग करंट अपॉन फ्यूज रेटिंग. ओके, फ्यूज रेटिंग म्हणा किंवा मग रेटेड करंट म्हणा, असं म्हटलं तरी चालेल. तर डायरेक्ट आता अशा जिथं तुम्हाला डायरेक्ट आन्सर माहीत असते तिथं तुम्हाला चारही ऑप्शन वाचायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट जो ऑप्शन तुम्हाला बरोबर दिसेल तो वाचा आणि टिक करा आणि समोर जा. तर मी पहिला ऑप्शन वाचतो आहे मिनिमम फ्युजिंग करंट अपॉन रेटेड करंट. तर हेच आपलं आन्सर बरोबर आहे. पण तरी एकदा पाहून घ्या, इथं मॅक्झिमम म्हणते, ऑप्शन पहिल्याच फुरसतमध्ये चुकलं. हे पहिलं बी ऑप्शन चुकलं, कारण की तिथं मॅक्झिमम म्हटलेलं आहे. इथं रेटेड करंट वरतं म्हटलेलं आहे, चुकलं. रेटेड करंट म्हटलेलं आहे, चुकलं. म्हणजे वरतं पाहिजे आपल्याला मिनिमम फ्युजिंग करंट अपॉन फ्यूज रेटिंग. आता इथं फ्यूज रेटिंग नाही आहे पण रेटेड करंट आहे, तर बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए राईट आहे. पुढे, हाऊ मॅनी टू वे स्विचेस आर रिक्वायर्ड फॉर द स्टेअरकेस वायरिंग. सिम्पल क्वेश्चन आहे की स्टेअरकेस वायरिंगमध्ये टू वे स्विच किती लागतात. तर सगळ्या दुनियाला माहीत आहे, तुम्हालाही माहीत असेल की 2 स्विच लागतात, म्हणून ऑप्शन नंबर ए राईट आहे. जे क्वेश्चन सोपे आहे, पण कसं असते पहा मित्रांनो, मी तुम्हाला पहिले सांगितलं, मी काही ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही आहे. मी फक्त एवढं सांगतो आहे की जे हा बॅचचा फायदा काय आहे. ओके, जे विद्यार्थी जॉईन केले आहेत त्यांच्यासाठी, की जसं आता हा क्वेश्चन आहे फॉर एक्झाम्पल, की काही जे रिपीटर्स विद्यार्थी असतात, मी फक्त ही बॅच रिपीटर विद्यार्थ्यांसाठी नाही बनवलेली आहे, नवीन आणि रिपीटर सगळ्यांसाठीच बनवलेली आहे. आणि जे खास करून विद्यार्थी रोज आता जॉब करत आहे किंवा अभ्यासामध्ये मन नाही लागत आहे, आणि हे विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टवरच बॅच बनवलेली आहे. खूप सारे विद्यार्थी म्हणतात की सर आता आमचा अभ्यास होत नाही आहे, तुम्हाला नाही पाहिलं किंवा तुम्हाला नाही भेटलो तर किंवा तुमचं लेक्चर नाही ऐकलं, प्रवचन नाही ऐकलं तर आम्हाला करमत नाही, काहीतरी रिझल्ट येईपर्यंत आमच्याकडे असतो, तर मिनिमम फीजमध्ये आम्हाला एक काहीतरी अवेलेबल करून द्या.
की ज्याचे आमची रिव्हिजन होत राहील. त्याच्यामुळे आपण हा कोर्स एक अरेंज केलेला आहे की तुम्ही रिव्हिजनमध्ये टच राहावे. बॅचचं ड्युरेशनसुद्धा 2च महिने ठेवलेलं आहे, 2 महिने फक्त आणि 1 तास फक्त ठेवलेला आहे की तुम्ही जेवण झाल्याच्या नंतर म्हणा किंवा आधी ऑफिसवर कुठंही काम करताना ॲटलिस्ट आपले हेडफोन टाकून 1 तास चालता फिरतासुद्धा हे लेक्चर्स तुम्ही करू शकले पाहिजे. पण आता याच्यामध्ये जे क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहे ते सगळ्या विद्यार्थ्यांना विचार करून सिलेक्ट केलेले आहे क्वेश्चन्स, की काय कसं असते जे मग आता रिपीटर्स नवीन विद्यार्थी, ही रँक इम्प्रूव्हमेंट बॅच नाही आहे. ओके, ही बॅच जी आहे ही रँक इम्प्रूव्हमेंट नाही आहे. रँक इम्प्रूव्हमेंट म्हटलं ना तर मग तिथे एवढं येतच नाही आणि सोपे आणि लो लेवलचे क्वेश्चन येतच नाही, म्हणजे लो आणि मिडियम लेवल येतच नाही. तिथं फक्त हाय लेवलचे, त्याला रँक इम्प्रूव्हमेंट बॅच म्हणतो आपण, तिथं घेतच नाही आहे आपण. ओके, तर त्या बॅचमध्ये मग तुम्हाला आणखी जास्त म्हणजे तिथं मग डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स असतात. पण ते डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स करणार तरी काय, आपली लेवल आता पण पाहिलीच आहे. ट्रान्सकॉलला कशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला आलेले आहे. पण जर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचे पोस्ट काढायचे असेल तर जी आपली रेग्युलर बॅच आहे तीच बेस्ट आहे. बेसिक टू हाय लेवल तुम्हाला शिकावीच लागेल, तरच तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट हातात मिळेल. तर आता हा अशा क्वेश्चन आहे एकदम सोपा, म्हणजे सगळंच की एखादा विद्यार्थी जसं तुम्ही पाहिलंच ट्रान्सफरचे क्वेश्चन, तर काही असे सुद्धा विद्यार्थी आहे की जे फक्त बॅच नाही लावत, कोणतंच पुस्तक वाचत नाही, पण पेपर काढायची इच्छा आहे आणि बस आता आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन असली पाहिजे, त्याच्या हिशोबाने सुद्धा क्वेश्चन सेट केलेले आहे. ओके, की त्यालासुद्धा सोपे क्वेश्चन कळले पाहिजे, मिडियमही कळले पाहिजे आणि हाय लेवलसुद्धा कळले पाहिजे. म्हणजे एखाद्या वेळेस जर सोपा क्वेश्चन चालला तर त्याला हे नका करू की हा खूपच सोपा क्वेश्चन आहे, तर नाही. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. म्हणजे 2 स्विच लागतील आपल्याला. देन आहे 60 नंबरचा क्वेश्चन. ॲज पर BIS 1293 आणि 1988 द व्होल्टेज रेटिंग इज किती आहे. तर या BIS ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनुसार 1293 आणि 1988 नुसार व्होल्टेज रेटिंग किती आहे. आता खूप सारे मुलं नेहमी कन्फ्यूज राहतात, बरोबर, की व्होल्टेज जे आहे ते 230 आहे की 240 आहे. सगळीकडे आपल्याला 230च लिहिलेलं भेटते. कधी मास्तर 230 बोलते तर कधी 240 बोलते. तर एक्झॅक्टली आहे काय, दोन्हीही बरोबर आहे. पण जर या कोडनुसार पाहिलं आपण, BIS स्टँडर्डनुसार जर पाहिलं तर त्याचा आन्सर आहे 240. त्याच्यामुळे तुम्ही प्रायोरिटी जे आहे, आता ऑप्शनमध्ये पहा 230सुद्धा आहे, 235ही आहे आणि 240ही आहे. पण इथे जेव्हा आन्सर द्यायची वेळ येईल तेव्हा कन्फर्म तुम्ही आन्सर द्यायचं 240. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 61 नंबरचा. फॉर मेजरिंग अ इन्सुलेशन रेजिस्टन्स द बेस्ट चॉईस वुल्ड बी. आपल्याला इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजायचा आहे. इन्सुलेशन रेजिस्टन्स, ओके, हा मोजायचा आहे आणि त्याच्यासाठी कोणतं मीटर आपल्याला बेस्ट राहील हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर डिजिटल मल्टीमीटर मेजरिंग इन्सुलेशन रेजिस्टन्स हा मेगा ओहममध्ये असतो आणि तो डिजिटल मीटरने आपण मोजू शकत नाही. ऑप्शन नंबर ए चुकला आहे. मेगर बरोबर आहे, मल्टीमीटरने सुद्धा नाही मोजू शकत आणि वीज स्टोन ब्रिजने सुद्धा मोजू नाही शकत. ऑप्शन नंबर ए राईट आहे, मेगर. जर आपल्याला इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजायचा असेल तर मेगरची गरज पडेल. पुढे 62 नंबरचा क्वेश्चन. पोटेन्शियोमीटर इज यूज टू प्रोव्हाइड फिक्स रेजिस्टन्स व्हॅल्यू. पोटेन्शियोमीटरचा उपयोग कशासाठी करतात. आपण पहिल्या चॅप्टरमध्ये टाईप्स ऑफ रजिस्टर, लिनियर, नॉन लिनियर आणि लिनियरमध्ये फिक्स आणि व्हेरिएबल आणि व्हेरिएबलमध्ये पोटेन्शियोमीटर हे सगळं पाहिलेलं आहे. तर पोटेन्शियोमीटरचा यूज आपण व्हेरिएबल रेजिस्टन्स म्हणून यूज करतो आहे. तर फिक्स रेजिस्टन्स व्हॅल्यू, व्हेरिएबल रेजिस्टन्स व्हॅल्यू, एनी टू रेजिस्टन्स व्हॅल्यू, अ रेजिस्टन्स व्हॅल्यू इन स्टेप. तर याचा आन्सर आहे सिम्पल बी नंबरचा, अ व्हेरिएबल रेजिस्टन्स व्हॅल्यू. ठीक आहे. पुढे व्हॉट इज द यूज ऑफ युरेका वायर. युरेका वायरचा यूज काय आहे. रेओस्टॅट, हिटिंग एलिमेंट्स, अर्थ वायर किंवा वाइंडिंग वायर. ती युरेका वायर जे आहे ती आपण ॲज अ कशासाठी यूज करतो आहे, रजिस्टिव्ह वायर म्हणून. ठीक आहे. नायक्रोम जे आहे ती हिटिंग म्हणून यूज करतो आहे. युरेका जी आहे ती आपण रजिस्टिव्ह वायर म्हणून यूज करतो आहे. तर रेओस्टॅटमध्ये जे ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. याचं मुलं काही आन्सर हिटिंग एलिमेंट देतात. हिटिंग एलिमेंटसाठी आपण नायक्रोम यूज करतो आहे. ओके, अर्थ वायरनी अँड वाइंडिंग वायरनी आहे. आन्सर आहे ए रेओस्टॅट. साइज ऑफ द वायर्स can be measured normally by standard wire gauge SWG. Which instrument must be used for accurate measurement of wire size. आता आपल्याला ॲक्युरेट मेजरमेंट करायचं आहे वायर साईजचं, तर पुढीलपैकी कोणतं मीटर वापरलं जाईल असं म्हटलेलं आहे. पहा, SWGने आपण डायमीटर तर मोजू शकतो, बरोबर, पण त्याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी थोडीशी गॅप राहते आणि त्याच्यामुळे तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली डायमीटर मिळत नाही. मग अशा वेळेस जर तुम्हाला एक्झॅक्ट डायमीटर मोजायचं असेल तर मग तिथं तुम्हाला मायक्रोमीटरचा यूज करावा लागेल. ऑप्शन नंबर डी. हे व्हर्नियर कॅलिपरसुद्धा असते, व्हर्नियर कॅलिपर, पण त्याने तुम्हाला मेजरमेंट नाही भेटत. तुम्ही ती साईज दुसऱ्या जॉबवर लावू शकता तेवढ्यासाठी. आता हे काही मी सांगणार नाही बाकीचे तुम्हाला काय आहेत. तर मायक्रोमीटरचा यूज जो आहे तो आपण ॲक्युरेट मेजरमेंटसाठी करतो.
पुढे पहा. तर ही बॅच एक ॲडव्हर्टाइजमेंट पॅम्पलेट आहे आपल्याकडे. 2 मिनटं घेतो आहे तुमचे, ठीक आहे. की ज्यांच्याकडे वेळ कमी आहे, तयारी करायची आहे आपल्याला आणि चांगली तयारी करायची आहे आणि महावितरणची नोकरी काढायची असेल तर पहा मित्रांनो, मेहनत करावी लागेल. मी कधीच म्हणणार नाही की माझीच बॅच जॉईन करा. तुम्हाला ज्या सरांची बॅच वाटते, ज्या व्यक्तीची ज्याचं तुम्हाला समजते त्याची बॅच जॉईन करा. असं नाही की बॅचच जॉईन करा, सेल्फ स्टडी करायची इच्छा असेल सेल्फ स्टडी करा. ओके, मी अजिबात म्हणणार नाही. मी आधीही म्हटलेलं आहे, आताही म्हणतो आहे की माझी करा. फक्त एवढंच आहे की जर तुम्हाला माझं समजत असेल शिकवणं, तुम्हाला बेसिकपासून तर हाय लेवलपर्यंत शिकायचं असेल तर बॅच जॉईन करा. एक पद्धत असते आपापली, ज्या सरांचं आपल्याला समजते त्याचं आपण करतो. सगळे सर चांगलं शिकवतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त एक आहे की माझ्याकडे सगळ्यात मोठा डाऊट असतो पोरांचा, खूप सारे डाऊट, की फक्त मास्तर लोक पैसे लुबाडायला बसलेले आहे. तुम्हाला वेगवेगळ्या कमेंट्स पाहायला भेटतील. विद्यार्थ्यांनी म्हणजे लोकांनी देवालासुद्धा वाईट म्हटलेलं तर आम्ही तर मास्तरच आहे आणि त्याच्यात काहीच नाही आहे. हे माणूस मी स्वतः एक आज बोलूनच देतो आहे फक्त 2 मिनटासाठी. खूपदा कधी मी जास्त बोलत नाही, पण आता सांगतो आहे की मी 5-5 नोकऱ्या सोडून हे कोचिंग क्लासेस घेत आहे. जेव्हा महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला लिहून देतो, सांगतो आहे 2015-16ला महाराष्ट्रामध्ये जेव्हा एकही अकॅडमी नव्हती ITIच्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग देण्यासाठी, तेव्हा मी ते सुरू केलेली आहे. ओके, तेव्हा सोबत माझं एज्युकेशन पण चालू होतं पॅरलली आणि मी ॲज अ गव्हर्नमेंट कॉलेजला टीचर पण होतो, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिकवत पण होतो, बरोबर. पण तेव्हा मी पाहिलं की मला जर समजा एखादे क्लासेस करायचे असते एखाद्या एक्झामसाठी, मी हे 2012-13मध्येच पाहिलं होतं. जेव्हा मला RRBसाठी तयारी करायची होती किंवा अदर गव्हर्नमेंटसाठी तयारी करायची होती, तेव्हा क्लासेस नव्हते, बरोबर. आणि मी अभ्यास केला, भरपूर सारे पोरं हे तिकडच्या साईडचे लागत होते, म्हणजे UP बिहारचे, कारण की त्यांच्या साईडला तेव्हापासूनच ऑलरेडी क्लासेस अवेलेबल होते. आपल्या महाराष्ट्रामध्ये तसा सोर्स नव्हता. पण जेव्हा 15मध्ये मी ऑपरेटरची 2012ला पोस्ट काढली होती फर्स्ट, आणि त्याच्यानंतर मग टेक्निशियनची काढली होती यवतमाळ नगर परिषदची, तेव्हा कळलं की कुठंतरी थोडासा आपला अभ्यास झाला आहे या उद्देशाने, आणि आपण कुठंतरी आपल्या नॉलेजचा फायदा हा इतर विद्यार्थ्यांनासुद्धा देऊ शकतो ॲज अ पॅरलली आपल्या एज्युकेशनसोबत. तेव्हा ही बॅच सुरू केलेली आहे. आणि त्याच्यानंतर एवढा उद्देश झाला आहे की फक्त जे ITIचे विद्यार्थी आहे, आता पुढे हे क्लासेस पुढे इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा शिफ्ट होतील, पण मी नेहमी ITIच्या विद्यार्थ्यांना घेऊन चाललो आहे की मला माहीत आहे, कारण माझं ITI झालं आहे तर यांची परिस्थिती काय असते. ते एवढे जॉब सोडून, बरोबर, म्हणजे नंतर मग JEEची सुद्धा पोस्ट काढलेली आहे मी. त्यानंतर नागपूर मेट्रोसुद्धा आहे. त्यानंतर ऑर्डनन्स फॅक्टरीला तर मी काम केलेलं आहे आणि JEEसुद्धा म्हणून काम केलेलं आहे, ते सुद्धा सोडलेलं आहे. अशा भरपूर साऱ्या अजून 2-3 रिझल्ट होते जे पेंडिंगच आहे, म्हणजे त्याचं जॉईन करायला गेलो नाही. आणि नंतर तर मग एक्झाम देणंच बंद करून दिलेलं आहे की आपण अननेसेसरी एक पोस्ट खाऊन पुढच्या विद्यार्थ्याचं नुकसान केलं नाही पाहिजे. थोडंसं लेट लक्षात आलं. आणि एवढं सगळं केल्याच्या नंतर म्हणजे क्लास 2 सारखी सुद्धा पोस्ट सोडून जर मी हे क्लास घेत असेल तर माझंही काहीतरी पोटपाणी आहे आणि आपल्यालाही क्लासेस चालू आहेत. पण मिनिमम फीजमध्ये हे कोर्स तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनासाठी ₹1000 खर्च करू शकत नसेल पर महिन्याला, ओके, रेग्युलर बॅच जरी केलं ना तर 6-6 महिने आम्ही व्हॅलिडिटी दिलेली आहे आणि खूप बेसिक टू हाय लेवल शिकवलेलं आहे. आणि मी पाहिलेलं आहे मित्रांनो, ITIला इमानदारीने शिकवलं आहे मी. 2012 ते 2013 ते 2015पर्यंत गव्हर्नमेंट ITI अमरावतीला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम लेवलला, म्हणजे ITIच्या सुद्धा आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम लेवलला सुद्धा शिकवलेलं आहे. पोरं सिरियस घेत नव्हते. जे पोरं जेव्हा मी क्लासेस सुरू केले तर तेच पोरं त्याच क्लासला येऊन 5-5 हजार फीस भरून क्लासेस करत होते. जेव्हा माणसाला फुकटात भेटते ना तेव्हा सगळ्याच विद्यार्थ्यांना त्याची व्हॅल्यू नसते. जेव्हा कुठतरी आपण पैसे खर्च करतो तेव्हा त्याची व्हॅल्यू आपल्याला कळते, आपल्याची जाणीव होते आणि ते आपण प्रामाणिकतेनं करतो. हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो. आणि मला एक सांगा की आपण किती साऱ्या गोष्टीवर अननेसेसरी खर्च करतो आहे. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पहा. पण जेव्हा एज्युकेशनल फीस द्यायची वेळ आली तेव्हा मग मास्तर फीस जास्त घेते, मास्तर पोरांना लुटते. हे सगळ्या क्वेश्चनचं मी तुम्हाला आज ॲन्सर देतो आहे, कारण की खूप गरजेचं होतं देणं. स्पेशली आज इथून देऊनच देतो आहे हे ॲडव्हर्टाइजमेंटमुळे, की मास्तर सगळेच माझ्याच ह्याच्यावर नाही, भरपूर साऱ्या ह्याच्यावर, की मास्तर लोक फक्त पैसे लुटायला भेटलेले आहे. मित्रांनो, आम्ही कोणतेही क्लासेस केले नाही आणि मी तुम्हाला नेहमी लिहून देतो आहे, तुम्ही महावितरणने कोणताही रिझल्ट पहा, त्याच्यामध्ये प्रत्येक लागणारा विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या अकॅडमीचा नाही आहे. 50% रिझल्ट हा त्याच्यातला सेल्फ स्टडीचाच आहे, बरोबर. सेल्फ स्टडी करून लागणारे पोरं आहे आणि देन मग बाकीचे अकॅडमीमधून. आणि कोणतीच अकॅडमी तुम्हाला लागण्याचं आश्वासन देत नाही. तुम्ही या, लागून जाल. तुमचा जो टाईम असतो, जो सेल्फ स्टडीवाला विद्यार्थी 3-3 वर्ष आपली मेहनत करतो आहे, एक कन्सेप्ट क्लिअर करतो आहे, हा टाईम वाचून देण्याचं काम तुम्हाला अकॅडमी करते आहे, बरोबर.
विचार करा, ज्या गोष्टी समजायला मला स्वतःला माझा अनुभव आहे. जेव्हा मी ITI करत होतो तेव्हा 2-2 वर्ष लागलेले आहे. काही कन्सेप्ट मला 2-2, 3-3 वर्षांना कळले, की अरे हे असं नाही असं असते. हे सगळे कन्सेप्ट तुम्हाला एका मिनिटात कळते. कुठं वेळेचा पैसा आहे मित्रांनो. आणि मला तरी वाटते की एक विद्यार्थी पहा याची फीस मिनिमम ₹799 आता ऑफरमध्ये चालू आहे. तशी ₹1000 फीज आहे आणि तशा रेग्युलर बॅचेस आहे तर त्याच्यासुद्धा फीस तुम्हाला 5-5 हजार रुपयामध्ये कोर्सेस अवेलेबल आहे. यासाठी तुम्हाला ऑफलाईनमध्ये तुम्ही UP बिहारला जा, तिकडे जर तुम्ही ऑफलाईन बॅचेसची फीस पहा, तुम्हाला खूप सारे अवेलेबल भेटेल. आणि जे तुम्ही म्हणाल की ₹1000-1500 कोर्स भेटतात त्याच्यामध्ये मग त्याच लेवलचं कंटेंट भेटते तुम्हाला आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही बॅच तर घेता पण आउटपुट निघत नाही. ते मी तुम्हाला ते सांगतोय फ्रँकली की. आणि अजून एक गोष्ट सांगायची की तुम्ही जर तुमची मेहनत प्रामाणिकतेने केली ना, सेल्फ स्टडी केली ना, तरी क्लासेसची काही आवश्यकता नाही आहे. पण फक्त मला अनुभव आहे, मी याच्यासाठी बसलो आहे इथे सांगतोय तुम्हाला की जे विद्यार्थी येतात ना की सर काश मला माहीत होतं तुमच्या अकॅडमीबद्दल, माझ्या मित्राने लावला, तो लागला, मी जर तेव्हा क्लासेस लावले असते, कुठेतरी काहीतरी केलं असतं तर आज मी सुद्धा पोस्टवर असतो. बस कारण की काय असतं माहीत आहे का, आज आपल्याला सवय पडलेली आहे रेडीमेडची, बरोबर. आपल्याकडून करून घेतल्यानंतर आपला अभ्यास होतो. तर तेच इथं केलं जात आहे. तुमच्याकडून रोज तुम्हाला बूस्ट करून, रोज काही ना काही देऊन, जसं रेग्युलर बॅचमध्ये आपण सिलेबस कव्हर करत जातो किंवा ऑफलाईन बॅचमध्ये करत जातो, आपला अभ्यास होऊन जातो तो ओके. आणि वेळेत होऊन जातो आणि सगळे कन्सेप्ट क्लिअर होतात, पटापट डाऊट क्लिअर होतात, आपल्याला सोर्स भेटते वाचायला. आम्ही रेग्युलर बॅचला 15,000+ MCQ प्रोव्हाइड करतो आहे. ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल्स आहे तुम्हाला. तर म्हणून बॅच करणं नाही करणं हे तुमची जबाबदारी ओके. आणि तुम्ही कमेंट्स करणारच मला माहीत आहे ओके, की मास्तर तर फक्त. आणि अजून पहा की जसं मागची एक कमेंट मी वाचली होती की सर काहीतरी महापारेषणचा कधी रिझल्ट लागेल, आम्ही फक्त बॅचेस लावायची का. पहा मित्रांनो, महापारेषणचा रिझल्ट तुम्हाला माहीत आहे. तुमच्याच एका विद्यार्थ्याबद्दल सगळ्याच विद्यार्थी, मी मागे जो व्हिडिओ टाकला होता त्याचं सांगेन की तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढावं लागेल. ऑब्व्हियसली आम्ही आमच्या पद्धतीनं खूप मेहनत करतो आहे, बरोबर. जेव्हा निवेदन द्यायची वेळ आली किंवा मोर्चे काढायची वेळ आली तेव्हा सरांनी मेहनत केली आहे. पण तुम्हाला तुमच्या हक्कासाठी सुद्धा लढावं लागेल, हे लक्षात असू द्या. आता रिझल्ट लावणं नाही लावणं हा मास्टरचा भाग नाही आहे ना, त्यासाठी कोणता कोर्स अवेलेबल आहे, बरोबर. आणि एकदा बॅच लावल्याच्या नंतर पुन्हा बॅच लावायची गरज पडली नाही पाहिजे. हे तर मी 1000 वेळेस माझ्या ऑफलाईन बॅचला सांगितलेले आहे की तुम्ही जर एकदा बॅच लावली असेल, मग ते 800 रुपयाची असो, 2000ची असो, 4000 कोणाची असो, कोणत्याही सराची, रिपीट बॅचची गरज पडली नाही पाहिजे. मी तर शूटआउट सांगतो, सगळ्या पोरांना सांगतो की अबे तुम्ही रिपीटले काहून आले, कशाला डबल पैसे खर्च करता आहे किंवा कशाला वेळ आपला खर्च करताय. रिपीटची गरज का पडली तुम्हाला, एक तर तुम्ही पहिली बॅच केली नसेल. हां, काही पोरं रिपीट बॅच करतात आपलं नॉलेज अजून इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, आपले कन्सेप्ट अजून क्लिअर करण्यासाठी. पण रिपीट पोरं अजून का करतात, पहिल्या वेळेस अभ्यास करत नाही, टाईमपासमध्ये जातात, 2-4 लेक्चर पाहिले, बाकीचे सोडून दिले किंवा अजून काही केले, असंच ऑफलाईनला करतात आणि मग त्यांना रिपीटची गरज पडते. किंवा मग अधुरा अभ्यास करतात, जॉबसोबत अभ्यासासोबत 1000 कामं करत राहतात, त्यांचा फोनवरच जास्त वेळ जातो. मग अशा वेळी रिझल्ट येत नाही, मग ही भरती नाही तर ती भरती, ती भरती नाही तर ही भरती, मग या भरतीसाठी ही बॅच, त्या भरतीसाठी ती बॅच, अशातच तुमचा पैसा वेळ खर्च होतो. करायची गरज नाही मित्रांनो. सेल्फ स्टडी पहिलं ऑप्शन आहे, सेल्फ स्टडी प्रामाणिकतेने केला ना गरज नाही. आणि दुसरं ऑप्शन, एक कोणतीही बॅच करा, चांगली इमानदारीनं करा, चांगलं नोट्स बनवा, त्याला रिव्हिजनमध्ये ठेवा, ठीक आहे. नंतर तुमची चॉईस आहे. जर तुम्हाला रिव्हिजनमध्ये ठेवायचे असेल, चांगला प्रॉपर अभ्यास करायचा, अजून स्वतःला इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तर करू शकता. बरं, या सगळ्यांमध्ये एक 10-12 हजार रुपये तुमचे सपोज मानून घ्या की 2-3 बॅचमध्ये खर्चही झाले. किती पगार भेटेल तुम्हाला स्टार्टिंगला, जेव्हा तुम्ही रेग्युलर व्हाल तेव्हा 50-60 हजार रुपये. त्याच्यातला हा किती % भाग आहे तुम्ही विचार करा ओके. आणि लागल्यानंतर तर आम्ही काही फीज मागणार नाही आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे ज्यांना विद्यार्थ्यांना बॅच लावायचे मी हे सगळं तुम्हाला पुढच्या सगळ्या व्हिडिओपर्यंत सांगतो आहे. माझ्या चॅनलवर जेवढेही व्हिडिओ येतील आणि हे सगळे व्हिडिओज मला जेवढे वाटते आहे विद्यार्थ्यांना द्यायचे तेवढे मी देतोच आहे व्हॉट्सअपला फ्रीमध्ये. बाकीचं पूर्ण पेड कंटेंट हे आपल्याला तुम्हाला नॉलिफाय ॲपवर अवेलेबल पाहायला भेटेल. कारण की मलासुद्धा रेंट्स आहे, स्टाफ पेमेंट्स आहे, स्वतःचा खर्च अकॅडमीचा आहे, सगळ्या गोष्टी आहे लागलेल्या. मला काही गव्हर्नमेंट पेमेंट देत नाही आहे, ज्याच्यावर माझं घर चालत आहे. त्याच्यामुळे मला तर फीस घ्यायचं लागणार आहे. पण तेच मी ट्राय करतो आहे की मिनिमम फीजमध्ये हे तुम्हाला अवेलेबल सगळं झालं पाहिजे. आणि मला तर असं वाटतं की ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या जीवनासाठी, आज आपण 15-15 पोरांकडे पाहतो आहे, ॲपलसारखे फोन आहे आणि ते विद्यार्थी मला कन्सेशन मागतात ओके. सगळ्या गोष्टी बरोबर. प्रत्येकच विद्यार्थी फायनान्शियली परिपूर्ण असतो हे सुद्धा मला माहीत आहे. प्रत्येक विद्यार्थी म्हणतो आहे की सर माझी आर्थिक परिस्थिती नाही आहे, खूप परिस्थिती गरीब आहे. ते मित्रांनो मला चांगल्या तऱ्हेनं माहीत आहे, कारण की मी कोणत्या परिस्थितीतून आलो आहे, काय केलेलं आहे हे मला माहीत आहे. जे विद्यार्थी मला चांगल्या तऱ्हेनं ओळखतात
आपल्याला एक महिना जरी आपण काम केलं ना तरी आरामात 5,000 रुपये भेटतात आणि आपली फीज आपण स्वतः भरू शकतो. या मेंटॅलिटीचा मी माणूस आहे. मग ती मुलगी असो की मुलगा असो, जर करायची जिद्द असेल ना तर आपल्याला काही 5-10 लाख रुपये भरायची गरज नाही आहे. फक्त काही फीजवर आपण क्लास करू शकतो. ठीक आहे. असो, हे लेक्चर तुम्ही स्किप केलं असेल एवढं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मला बोलायचं होतं एका लेक्चरमध्ये, त्यासाठी म्हटलं स्पेशली लेक्चर न घेता याच लेक्चरमध्ये आपण बोलू कुठतरी. आणि आता इंटेन्शन नव्हतं बोलायचं, पण सांगतो आहे की मुलांच्या जेव्हा कमेंट्स वाचतो तेव्हा चांगले पण कमेंट्स असतात, वाईट्स पण कमेंट्स असतात. पण त्याच्यामुळे सांगतो आहे, ज्यांना करायचे आहे ते करतील, ज्यांना फ्री कंटेंट पाहायचं आहे, रिव्हिजन करायची तिथे येतीलच, पाहतीलच. ओके. पुस्तक आहे तुमच्याकडे, सगळे सोर्स आहे. आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांना सांगितलं कोणते पुस्तकं वाचायचे आहे, काय वाचायचं आहे, काय नाही. चांगले चांगले पुस्तकं अवेलेबल आहे, त्याच्यावरून सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर ज्यांना ही बॅच करायची आहे तर 799ला सध्या ऑफर चालू आहे फर्स्ट 100 स्टुडंटसाठी. तुम्ही करू शकता पटापट बॅच. आता याची जास्त डिटेल देणार नाही, तुम्ही वाचू शकता इथं की तुम्हाला मी सांगितलंच आहे की खूप सारे सोर्सेस अवेलेबल आहे. फक्त 1 तासाची बॅच आहे ही डेली आणि 2000+ MCQचं टार्गेट आहे फक्त 2 महिन्यासाठी. त्याच्यानंतर कंटिन्यू करायची आहे नाही करायची आहे हे विद्यार्थ्यांच्या रिस्पॉन्सवर आहे. म्हणून मी फक्त इथं 2000च ठेवलेले आहे क्वेश्चनचं टार्गेट 2 महिन्यामध्ये. देन पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. 65 नंबरचा क्वेश्चन. 07/1.4 इज द स्पेसिफिकेशन ऑफ द वन स्टँडर्ड कंडक्टर. एका स्टँडर्ड कंडक्टरचं स्पेसिफिकेशन आहे हे. स्टँडर्ड कंडक्टर म्हणजे मल्टीस्टँड कंडक्टर म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, मल्टीस्टँड म्हणा किंवा स्टँडर्ड म्हणा. व्हॉट डज द डिनॉमिनेटर इंडिकेट इन द अबोव स्पेसिफिकेशन. या स्पेसिफिकेशनमध्ये जो डिनॉमिनेटर आहे तो काय इंडिकेट करतो. तर आता हे जे आहे 7 जो न्यूमिनेटर आहे तो नंबर ऑफ कंडक्टर इंडिकेट करतो आणि 1.4 जे आहे तर त्याचं डायमीटर इंडिकेट करतो. ठीक आहे. हे सगळं तसं तर पाहिलं ना आपल्या याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे प्रत्येक आयटीआयमध्ये चांगलं शिकवलं जात नाही. जिथे चांगलं शिकवलं तिथे चांगलेच विद्यार्थी घडतात. जिथे चांगले काही विद्यार्थी जिथं चांगलं नाही आहे बऱ्यापैकी आहे ते विद्यार्थी सेल्फ स्टडी करून किंवा सरांची मदत घेऊन खूप सारं स्वतःचं वाचन करून सुद्धा आपला अभ्यास चांगला करून आपले पोस्ट काढणारे आहेत. हे पाहिलं ना तुम्ही तर पहिल्याच चॅप्टरला भेटते तुम्हाला सुबोधला. कोणताही आयटी असो किती असो पहिला तर चॅप्टर करता की वायर्स आणि वायरचे प्रकार तेव्हाच दिसते. तेव्हाच जर चांगलं पाठ केलं तर आज गरज नाही आहे हे सांगायची आणि समजून घ्यायची. ओके. चुकतो तुम्ही आहे, आपण चुकतो आहे सगळेच आणि मग ब्लेम देतो आपण मास्तरला. ठीक आहे. तर हे पॉसिबल नाही आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. वन कंडक्टर. व्हॉट डज द डिनॉमिनेटर इंडिकेट इन द अबोव स्पेसिफिकेशन. तर या स्पेसिफिकेशनमध्ये डिनॉमिनेटर काय इंडिकेट करते तर डायमीटर ऑफ कंडक्टर इन MM. ऑप्शन नंबर ए राईट आहे. रेडियस नाही इंडिकेट करत, एरिया इंडिकेट नाही करत आणि डायमीटर इन इंच हे सुद्धा इंडिकेट करत नाही आहे. ऑप्शन नंबर ए राईट आहे. देन पुढे आहे इन्सुलेशन मटेरियल. इन्सुलेटिंग मटेरियल आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर विथस्टँडिंग टेम्परेचर. विथ स्टँडिंग टेम्परेचरवर इन्सुलेटिंग मटेरियलचे आपण काय केले आहे क्लासिफाईड केलेले आहे. विच क्लास मटेरियल कॅन विथस्टँड टेम्परेचर अप टू 220 डिग्री सेल्सिअस. म्हणजे कोणता क्लास जे आहे ते 225 डिग्री सेल्सिअसपर्यंत विथस्टँड करते म्हणजे कार्य करते किंवा ते तापमान सहन करते. अजून एक गोष्ट सांगतो आहे मित्रांनो, बॅचचं बोलणं चालू आहे त्याच्यामुळे हे लेक्चर्स पाहणं नाही पाहणं नंतर तुमचा भाग आहे हा. जे पाहत आहे त्यांच्यासाठी सांगतो आहे कंटिन्यू की बॅचमध्ये माहीत आहे का तुम्हाला पुस्तकात ह्या डेटा लिहिला आहे. मास्तर काही वेगळं घरी काही मिक्स मसाला करून राहिला आहे, नवीन काही तुम्हाला सांगून राहिला असं काहीच नाही. जे काही सांगून राहिलं ते पुस्तकातून सांगून राहिलं आहे. पण त्यातही काय करतो ना प्रत्येक वेळेस तुम्हाला ट्रिक सांगतो आहे की मित्रांनो जीव तोडून एकदम की याला कसं पाठ करायचं. आम्ही अनुभवलेलं आहे. जेव्हा आपण पाठ करतो साधा ओम्सला सुद्धा पाठ नव्हता 10 वेळेस लाईनला झाकून पाठ केलेला आहे. मंडळाचे तापमान कायम असताना मंडळामधून वाहणारा विसरलो प्रवाह म्हणजे मंडळामधून वाहणारा प्रवाह हा मग दाबाच्या काय आणि मग विरोधाच्या काय असं करता 2 वर्ष झाले पण तो ओम्स लॉने पाठ झाला. तर इथे साध्या ट्रिकने समप्रमाण व्यस्त प्रमाणाचा कन्सेप्ट सांगितला ना तर त्याला समजून जाते, त्याला लॉजिकल क्वेश्चन समजून जाते, त्याला ट्रिक माहीत होऊन जाते की एकदम या ट्रिकने जर आपण पाठ केलं तर लवकर लक्षात होऊन जाते. बरोबर. अशासाठी तुम्हाला ट्रिक सांगितलेलं आहे. आठवत असेल तर YAEB वाईफ, ओके, चाइल्ड, हजबंड, फादर आणि नंतर सिक्वेन्स 90 to 180 90 ते 180 कसं अरेंज करायचे कसे ट्रिक बरोबर तुम्हाला सांगितलेले आहे. त्याच्यानुसार जर केले तर तुम्हाला भेटेल की याचा क्लास कोणता आहे. ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. हे झालेलं आहे. तर हे सगळे फायदे तुम्हाला भेटतात. ओके. देन पुढे जाऊ आपण 67 नंबरचा क्वेश्चन. विच इज द हाय टेम्परेचर विथस्टँडिंग इन्सुलेटिंग मटेरियल. ओके. कोणतं मटेरियल जे आहे ते हाय टेम्परेचर विथस्टँडिंग मटेरियल आहे. आता पहा क्वेश्चन्स पुस्तकामधलाच आहे आणि मला वाटते हा NCVT त्याच्या तरी एक्झामला आलेला आहे. तर बॅकेलाईट, वूड, ॲस्बेस्टॉस आणि मायका.
तर याचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे एक्झाममध्ये. याचं उत्तर दिलेलं आहे ॲस्बेस्टॉस. ओके, तुम्ही जर याला पाहिलं तर ॲस्बेस्टॉसचा मेल्टिंग टेम्परेचर तसा वेगवेगळा असतो, पण एक ॲव्हरेज जर पकडला ना तर तो असतो 750 डिग्री सेल्सिअस. ओके, बेस्टमध्ये त्याच्यात. आणि जर मायका पकडला तर 1000 डिग्री सेल्सिअस. तर ज्याचं टेम्परेचर ज्याचं मेल्टिंग टेम्परेचर जास्त आहे तो ऑब्वियसली जास्त तापमानावर टिकाऊ धरेल. तर या ॲस्बेस्टॉसपेक्षा मायका बेस्ट आहे. पण आता काय आहे ना, याचा आन्सर जसं दिलेला आहे इथं म्हटलेलं आहे टेम्परेचर, उष्णता, बरोबर. तर मायका पण आहे आणि ॲस्बेस्टॉस पण आहे, पण एक्झाममध्ये जे याचं उत्तर आहे ते दिलेलं आहे ॲस्बेस्टॉस. ते होऊ शकते या प्रायोरिटीने दिलं असेल, मी उत्तर चेंज करा असं म्हणणार नाही, पण तुम्हाला फरक सांगितला त्याच्यातला. आयोगाने याचं उत्तर ॲस्बेस्टॉस दिलं आहे, तुम्ही ॲस्बेस्टॉस ठेवा. कारण अशा वेळेस काय होते की त्याचं जर तो क्वेश्चन कॉपी झाला तर उत्तरसुद्धा कॉपी होते, आणि मग अशा वेळेस जर आपण मायका केलं तर आपलं उत्तर चुकण्याची शक्यता असते. तर त्याचा आन्सर तुम्ही ॲस्बेस्टॉसच लक्षात ठेवा. कारण की इलेक्ट्रिक आयरनमध्ये, प्रेसमध्ये आपल्याला माहीत आहे की आपली जे कॉईल असते त्याच्या वरत आपण ॲस्बेस्टॉसची शीट टाकतो की जेणेकरून जी उष्णता आहे ती वरत नाही आली पाहिजे, खाली रिफ्लेक्ट झाली पाहिजे. ठीक आहे, तर पण ती जी उष्णता काही एवढी नाही राहत, 200-300 डिग्री एवढी कमीच राहते, पण त्याच्यावर ॲस्बेस्टॉस टिकाव धरते. आणि तुम्ही पाहिलं असेल तिथं मायकासुद्धा असते, मायकाचंच इन्सुलेशन कॉईलवर, तर मग मायकाही धरते. असं नाही आहे की मायका जळून राहिलं. पण दोघांना जर कम्पेअर केलं ना तर ॲस्बेस्टॉस बेस्ट आहे, सॉरी मायका बेस्ट आहे. पण आन्सर दिलं आहे ॲस्बेस्टॉस. मी आन्सर चेंज करा म्हणणार नाही, कारण की त्यांनी त्या हिटिंगच्या यूजनुसार आन्सर दिलेलं असेल ॲस्बेस्टॉस, तर तुम्ही सध्या ते ॲस्बेस्टॉस लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. 68 नंबरचा क्वेश्चन. विच टाइप ऑफ इन्सुलेशन टेप इज यूज फॉर अ इन्सुलेटिंग जॉईंट. इन्सुलेशन टेप कोणता यूज करतात फॉर द इन्सुलेटिंग जॉईंटला इन्सुलेट करण्यासाठी. तर फ्रिक्शन टेप, प्लास्टिक टेप, रबर टेप, वॉर्निश फॅब्रिक टेप. सिम्पल क्वेश्चन आहे. एक तर रबर, PVC, त्याचा आन्सर राहणार. तर PVC तर नाही आहे, रबर टेप. आणि या दोघांमध्ये जर प्रायोरिटी द्यायची असेल तर आपल्याला रबरला द्यावे लागेल. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी राईट आहे. पुढचा 69 नंबरचा क्वेश्चन. वेअर जॉईंट टू बी मूव्ड विदिन अ स्टिप्युलेटेड डिस्टन्स फॉर अ लो करंट सर्किट द मोस्ट सुटेबल जॉईंट. पहा, असं म्हटलेलं आहे यांनी की आता एक वायर आहे आणि या वायरमधून आपल्याला एक वायर काय करायचं, टॅप करायचं आहे. वेअर जॉईंट टू बी मूव्ह विदिन अ स्टिप्युलेटेड डिस्टन्स फॉर द लो करंट, म्हणजे लो करंटसाठी आपल्याला वायर एक काढायचा आहे आणि स्टिप्युलेट करायचा आहे. ओके, म्हणजे इथं जोडायचा आहे निर्धारित करंटसाठी. तर तो जॉईंट कोणत्या प्रकारचा असावा. लो करंट आहे आणि स्पेसिफिक थोड्याशा डिस्टन्ससाठी आहे, जास्त काही ताणशक्तीची गरज नाही आहे. स्पेसिफिक स्टिप्युलेटेड डिस्टन्स म्हटलेलं आहे, स्पेसिफिक अंतर आहे आणि करंटसुद्धा कमी आहे. तर अशा वेळेस तुम्हाला काही हेवी जॉईंट मारायची गरज नाही, एकदम नॉटेड जॉईंट मारायची गरज नाही आहे. जस्ट तुम्ही त्याला लूप केलं तरी चालेल, म्हणजे त्याला म्हणतो आपण एरियल जॉईंट. ऑप्शन नंबर ए राईट आहे. ओके, एरियल जॉईंट. नॉटेड, याला नॉटसुद्धा असते, नॉटेड जॉईंट, डबल, असे सगळे जॉईंटचे प्रकार माहीत आहे आपल्याला. जे झालेले विद्यार्थी आहेत त्यांना डुप्लेक्स काय असते, क्रॉसओव्हर जॉईंट काय आहे, नॉटेड जॉईंट काय आहे, किंवा डबल क्रॉस टॅप काय आहे, सगळं. पण याच्यातलं आन्सर राईट आहे एरियल. जस्ट सिम्पल पहा क्वेश्चनचं स्वरूप आणि त्याचा आन्सर्स कशा पद्धतीने बदलत आहे. की इथे त्यांनी म्हटलेलं आहे की स्टिप्युलेटेड डिस्टन्स निर्धारित आहे आणि करंटसुद्धा कमी आहे. तर अशा याच्यासाठी तुम्हाला जास्त हेवी जॉईंट मारण्याची गरज नाही आहे. जस्ट आपला आन्सर राहणार एरियल जॉईंट. आजचा या लेक्चरचा शेवटचा क्वेश्चन पाहू आपण. बाकीचे क्वेश्चन जे आहे ते पुढच्या लेक्चरला पाहू. एक्सपान्शन ऑफ SMD. SMDचं एक्सपान्शन काय आहे, तर ते आहे सरफेस माउंट डिव्हाइस. SMDचं फुल फॉर्म आहे. म्हणजे जस्ट फक्त रट्टा मारल्यासारखं रट्टा मारून टाका, बाकी काही त्याच्यामध्ये R&D करू नका. सरफेस माउंट डिव्हाइस. ऑप्शन नंबर ए राईट आहे. चला, इथं थांबू आपण. बाकीचं जे आहे ते पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करू. थँक्यू. ज्या विद्यार्थ्यांना बॅच करायची आहे ओके, मी असं म्हणणार नाही आहे परत की कराच म्हणून तुम्हाला. जर तुम्हाला ज्यांना बॅच करायची आहे ते या नंबरवर कॉल करतील. ठीक आहे, 9604-931449 किंवा कॉल करा, किंवा जस्ट एक हाय मेसेज करून टाका. फक्त एक हाय मेसेज करा आणि व्हॉट्सअपला पाठवून द्या. तुम्हाला डिटेल्स भेटतील की मला फास्टलाईन बॅच जॉईन करायची आहे आणि जे काही फीज असेल ते भरून तुम्ही ॲडमिशन करू शकता. सो थँक्यू, बाय बाय.